ओके. रिफ्रेश करा आणि एक्झिट करून परत ॲड व्हा. येस. सगळ्यांना नमस्कार. आपण खूप दिवसांनी बोलतोय सगळेजण आणि मुलांनी सगळी सीरीज सुरू केली आहे. कारण नोकरी आणि बाकी सगळ्या रिटर्नमध्ये असं नको व्हायला, की फर्स्ट जे आपला मित्रपरिवार आहे त्यांच्याकडे आपलं दुर्लक्ष होत चाललंय आणि लक्ष जितकं जास्तीत जास्त राहील या सगळ्या बाजूने आपण वेगवेगळ्या उपक्रमांची आखणी करत आहोत. सो आजचा जो उपक्रम आहे, या उपक्रमामध्ये विशेष गोष्ट अशी आहे, की खूप दिवसांपासून मी काही स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत काही सेशनची आखणी करण्याचा प्रयत्न करत होतो आणि तुमच्या सुदैवाने, सगळ्यांच्या सुदैवाने अचानक हा योग जुळून आला आणि आता इथून पुढे अशी बरीचशी लोकं आपल्या भेटीला येणार आहेत, की ज्या लोकांकडून आपल्याला बरेचसे अनुभव मिळणार आहेत. ओके. जी लोकं आपल्याला सांगू शकणार आहेत, की मी नेमका अभ्यास कसा केला आणि कसं असतं पोस्ट होल्डर आणि ॲस्पिरंट या 2 गोष्टींमध्ये विशेष फरक नाही. पोस्ट होल्डर हा सुद्धा एक फुल टाईम ॲस्पिरंटच असतो. पण कसं आहे, की काही गोष्टी पार करून पुढे गेल्यानंतर एखादा माणूस जेव्हा एका विशिष्ट पदावरती जाऊन बसतो त्यावेळेस, त्या व्यक्तीकडून काही गोष्टी विचारून करण्यास आपल्याला काही हरकत नसते. ओके. ही ऑलरेडी प्रूव्ह हिमसेल्फ. तो व्यक्ती त्याने ऑलरेडी स्वतःला प्रूव्ह केलेलं असतं. त्यामुळे त्या व्यक्तीला जर आपण विचारलं 2 गोष्टी, ज्या गोष्टी आपल्याला भविष्यामध्ये फायद्याच्या ठरणार आहेत, तर त्या 2 गोष्टी विचारायला काही लाजायची गरज नाही. ओके. आजचं सेशन ज्यांचं असणार आहे, त्या आहेत अमृता ननवरे मॅडम, ज्या आत्ता मंत्रालयामध्ये आदिवासी विभागामध्ये कार्यरत आहेत, सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून. यांना बोलवण्यामागचं कारण विशेष असं आहे, की आहेत ना बरेचशी लोकं कार्यरत आहेत. पण यांना मी नेमकं इथे का अप्रोच केलं, की तुम्ही इथं बोललं पाहिजे. तर त्यामागचं कारण असं आहे, की मॅडमनी घरी राहून अभ्यास केलेला आहे. घरी राहून अभ्यास केलेला आहे. त्यांचं ई-एक्स-टी-सीमध्ये इंजिनिअरिंग झालं. त्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ घरी राहून अभ्यास केलेला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून ज्या गोष्टी आपल्याला मिळतील, त्या गोष्टी फार महत्त्वाच्या असणार आहेत. त्यातल्या त्यात कमी वयामध्ये ते अधिकारी झालेले आहेत. मला वाटतं वयाच्या 25व्या वर्षी त्या राज्यात पहिले आलेल्या आहेत आणि ही गोष्ट साधारण नाहीये. वयाच्या 25व्या वर्षी राज्यात पहिलं येणं ही गोष्ट साधारण नाहीये. त्यामुळे अशा व्यक्तींकडून आपल्याला काही गोष्टी जर मिळाल्या, त्या गोष्टी हां, आता काही गोष्टी तुम्हाला सांगतो. प्रश्न विचारा. जर एखादा प्रश्न तुमच्याकडून विचारला गेलेला आहे किंवा इतर कोणाकडून विचारला गेलेला आहे आणि आपल्याला सुद्धा तेच उत्तर अपेक्षित होतं किंवा तोच प्रश्न अपेक्षित होता, तर तो कृपया विचारू नका. काही अडचण नाही. ओके. हां, वेगळा प्रश्न आहे आणि जो परिस्थितीशी सुसंगत आहे असे प्रश्न विचारा. तुमच्या मेंटरशिप नको रे दादा. घ्यायची खूप इच्छा होती, पण आहेत बऱ्याचशा गोष्टी त्यामुळे थोडंसं पॉसिबल होत नाहीये. बघूया. आहेत ना, आसपास तुमच्या बरीच लोकं आहेत, की जे मेंटरशिप घेतात त्याबद्दल हो, 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 हो. येस, येस. ओके. सो ते बोलू आपण त्यानंतर त्याविषयी. एकच मिनिट थांबा. ओके. सो 40-25 मिनिटं किमान हे सेशन चालेल. त्यानंतर आपण ठरवूया, की बाबा कुठे थांबायचं. सगळ्यांचं व्यवस्थित शंकांचं निरसन झालं, की मॅडम थांबतील. आता मॅडम ऑफिसवरून आलेल्या असणार आहेत. त्या सगळ्या गडबडीमध्ये मॅडम आपल्यासोबत बोलणार आहेत. ओके. त्या मूळच्या सोलापूरमधल्या आहेत. अत्यंत सर्वसाधारण कुटुंबामधून ते येतात. प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि त्यानंतर स्पर्धा परीक्षा करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. ओके. या सगळ्यामधून त्या आल्या आणि आता पदावरती बसलेल्या आहेत. ए-एस-ओ आणि एस-टी अशा दोन्ही पदांवरती त्यांची निवड झालेली आहे. एक महिला म्हणून काम करत असताना किती अडचणी येतात किंवा एक वर्किंग वुमन आणि अभ्यास अ, या सगळ्या बाजूनेचं जे कोऑर्डिनेशन आहे, ते सांभाळताना किती अडचणी येतात. या सगळ्या शंकांचं आपलं आज निरसन होणार आहे. ओके. सो त्या बाजूने आपण बोलूया. थांबा आता. मला त्यांना फक्त ॲड करू द्या. त्यानंतर आपण त्या बाजूने चर्चा करू. तुमचे जे बेसिक प्रश्न आहेत ते कमेंट बॉक्समध्ये करा. मी तुम्हाला
अनम्यूट केलं असतं, पण अनम्यूट केल्यानंतर काय गडबड होणार आहे, की एक्झॅक्टली कोण बोलतोय, कुणाला बोलायची संधी द्यायची, असं पण होतं आणि कधी-कधी काही जणांना वेगळेच प्रश्न पडतात. वेगळेच इन द सेन्स, की आजच्या टॉपिकला न धरलेले प्रश्न पडतात. सर आत्ता आपण आपला फोकस हलवून द्यायचा नाही. आता आपल्याला काय गटकसारखी एक मोठी सुवर्ण संधी आलेली आहे. त्यामुळे अभ्यासाचं नियोजन कसं असलं पाहिजे, या बाजूने आपण बोलणार आहोत. एकच मिनिटं. ओके. त्यांना मी अनम्यूट केलेलं आहे. अमृता मॅडम तुम्हाला मी अनम्यूट केलेलं आहे. सो तुम्ही सेशनला सुरुवात करू शकता. पुढचे 40 ते 45 मिनिटं हे सेशन चालेल मित्रांनो. ओके. त्यामध्ये तुम्हाला जे प्रश्न आहेत, ते प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. रेकॉर्डिंग राहील, पण तुम्ही जेवढं लाईव्ह व्यवस्थित कराल, ते काही रेकॉर्डेड तुम्ही करणार नाही हेही मला माहिती आहे. त्यामुळे जितकं चांगल्या पद्धतीने तुम्हाला करता येईल, तितकं चांगल्या पद्धतीने लाईव्ह हे सेशन अटेंड करण्याचा प्रयत्न करा. माझं हे आहे, माझं ते आहे. तर आपलं आयुष्यभर सगळं वाढलेलंच असतं. ओके. सगळं वाढलेलंच असतं आपलं. त्यामुळे काही अडचण नाही. ओके. चला अमृता मॅडम आपल्यासोबत बोलतील. मी त्यांना अनम्यूट केलेलं आहे. ओके सर, थँक्यू येस, फर्स्ट येतोय ऑफ ऑल. आवाज? माझं हॅलो सर, आवाज येतोय हां. का माझा क्लिअर? आवाज येतोय मॅडम. थोडासा तुमचा आवाज वाढवा. ओके. ओके सर, चालेल, ठीक आहे. आता करेक्ट आहे? तुम्ही इयरफोन यूज करताय का? नाही सर, जस्ट नॉर्मलच केलंय मी. एकच ठीक आहे, ठीक आहे. मिनिट. ठीक आहे. बाकीच्यांना आवाज येतोय ना? एकदा आपण समोर विचारूया, मग तसं बघूया आपण. ओके. कंटिन्यू करू मग तसं. ओके. येस. बाकीच्यांना आवाज येतो ना व्यवस्थित स्पष्टपणे? हो, येतोय ना? ठीक आहे. मॅडम कंटिन्यू करा तुम्ही. काही अडचण नाही. ओके. हां, पहिल्यांदा मॅडम उद्देश येतो. ब्लॉग परिवाराच्या वतीने तुमचं खूप येस. खूप अभिनंदन आणि आभारी तुम्ही वेळात वेळ काढून बोलण्यासाठी आलेला आहात. ओके. कंटिन्यू करा मॅडम. थँक यू. थँक्यू सो मच सर. येस, तर सरांनी माझं फॉर्मल इंट्रोडक्शन करून दिलेलं आहे, तर मी परत त्या गोष्टींमध्ये पडत नाही. बट मला अजून एका प्रकारे माझं इंट्रोडक्शन करून द्यायचंय, विच इज इंट्रोडक्शन इन द फॉर्म ऑफ मार्क्स. मार्कांच्या आणि प्रिपरेशनच्या पद्धतीने मी तुमचं माझं इंट्रोडक्शन तुम्हाला करून देते. तर मी राज्यसेवेचे पण अटेम्प्ट दिले होते आणि कंबाईनचा माझा सेकंड अटेम्प्ट होता. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मी PSI ग्राउंडला क्वालिफाय झाले होते, बट बिकॉज ऑफ माझे काही पर्सनल रिझन्स होते, तर मला PSI ला करायचं नव्हतं. तर मग मी ग्राउंड नाही दिलं अँड त्यानंतर मी प्रिपरेशन कंटिन्यू ठेवली. तर मार्क्स सांगते मी तुम्हाला, जस्ट कंबाईन बद्दल आपण आता कन्सिस्टन्सी स्टिक राहूयात. तर कंबाईन 2023 ची जी एक्झाम मी दिली होती, त्याच्यामध्ये प्रिलिम्सला माझा स्कोर होता 48.25 मार्क्स. ओके, 48.25. आणि तिथं मी मेन्स पण दिली होती, जी नोव्हेंबर 2023 मध्ये. तिथे माझा स्कोर होता पेपर 1 ला 68 आणि पेपर 2 ला फक्त 48 स्कोर होता माझा. ओके, म्हणजे पेपर 1 तर ठीक आहे, ऍव्हरेजच्या जवळपास होते मी, बट पेपर 2 मध्ये खूपच वर्स स्कोर होता तो ऍज कम्पेअर टू अदर स्टुडंट्स. ओके, बट आता कट टू मी 2024चा माझा स्कोर सांगते. 2024च्या प्रिलिम्सला माझा स्कोर होता 72. ठीक आहे, आणि मेन्सचा स्कोर होता माझा पेपर 1 चा 84 आणि पेपर 2 चा 62.25. आता हे सगळं आकड्यांचा खेळ सांगण्याचं प्रयोजन काय, तर आपण नेहमी बघा, आपली एक तक्रार असते की 1 मार्काने प्रिलिम गेली, अर्ध्या मार्काने प्रिलिम गेली. ठीक आहे, तर ही तक्रार आपल्याला ह्या वेळेस कराय. आवाज येत नाहीये का माझा? सर, आवाज जर माझा ब्रेक झाला तर मला सांगाल. ओके. तुम्ही थोडंसं मोबाईल जवळ घेऊन बोला. येतोय, मला तर येतोय, पण थोडा कमी येतोय. ओके. ओके. ओके, चालेल सर. थोडंसं ओके. जवळ घेऊन बोला मोबाईल. ओके, चालेल. तर येस, तर हे सगळं आकड्यांचं जे खेळ सांगण्याचं हा प्रयोजन काय आहे, तर प्रिलिम्सला माझी स्कोर इम्प्रुव्हमेंट वॉज 22 मार्कांची होती आणि पण स्कोर पाहिली तर मार्कांच्या जवळपास होती. म्हणजे
असं जास्त आपलं की अर्ध्या मार्कांनी प्रिलिम 1 मार्कांनी प्रिलिम गेली, हे म्हणजे जे अभ्यास करतायत त्यांचं नेहमीचे शब्द आपण ऐकत असतो, राईट? तर ते होऊ नये ह्यासाठी प्रिलिम्स आपण मार्जिननी पास करणं खूप जास्त गरजेचं आहे. ठीक, प्रिलिम्स मार्जिननी पास करण्यासाठी आपण आपल्या प्रिपरेशन मध्ये कुठे स्टँड करतो ही गोष्ट पण आपल्याला माहिती असली पाहिजे. आणि प्री मध्ये स्कोर इम्प्रुव्हमेंट ते खूप चांगल्या पद्धतीने होते, फक्त ती कशी केली पाहिजे याच्या टेक्निक्स आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. ओके, तर त्याच टेक्निक्स पुढच्या तासाच्या डिस्कशन मध्ये आपण म्हणजे मी तुमच्याशी शेअर करेन आपल्या डिस्कशन मधून. तर फर्स्ट ह्या वेळेस आपल्याला आपल्या जागा किती आहेत हे माहिती आहे. जवळपास 2023 चा आकडा गाठतात आपला नंबर ऑफ पोस्ट, आणि त्यातल्या त्यात पोस्ट पण चांगल्या ऍड झालेल्या आहेत. तर जागांची संख्या खूप चांगली आहे, खूप म्हणजे चालून आलेली सुवर्ण संधी जसं म्हणतो तशी आहे ग्रुप सी ची एक्झाम आपल्यासाठी. फक्त आता आपण आपल्या बाजूने पूर्णतः प्रिपेअर्ड असलं पाहिजे ह्या एक्झामसाठी. तर सगळ्यात बेसिक रिक्वायरमेंट काय आहे, तर जागा किती आहेत, कट ऑफ किती खाली जाईल, किती वर येईल, ह्या चर्चांपेक्षा आपण कुठे स्टँड करतोय, आपल्या मार्कांची टोटल किती लागते. आता मागच्या वेळेस इरिस्पेक्टिव्ह ऑफ मागच्या वेळेस किती जागा होत्या, पेपर कसा होता, मागच्या वेळेसचा एक कट ऑफ असेल, से आपण त्या रेंजला 45 मार्क्सला सेट करूयात की 45 to 50च्या अराउंड आपल्याला बेसिक जे आपण गेन करू दॅट विल बी आर मार्जिन स्कोर, जो आपल्याला सेफ एरियामध्ये नेऊन ठेवेल. ठीक आहे, आता बघा आपल्याकडे असे आपण बरेच जण असतो जे 50 मार्क्सच्या प्लस आणि त्या प्लस मायनस 5 झोन मध्ये असल्यामुळे असतो की मेन्सचा अभ्यास करावा का नाही, आणि मग आपला बराचसा वेळ निघून जातो जो आपल्या अभ्यासाचा क्वालिटी टाइम असतो. सो दॅट प्रिलिम्स मार्जिनने पास करणं ही आपली फर्स्ट अँड बेसिक रिक्वायरमेंट आहे. आणि ते मार्जिन किंवा त्या मार्कांची सब टोटल आपल्याला आणण्यासाठी काय करावं लागणार आहे, तर सगळ्या सब्जेक्टचं कलेक्टिव्ह जे मार्क्स असणार आहेत आपले, ते आपल्याला ऍटलिस्ट अप टू 50 पर्यंत न्यावे लागणार आहेत. ओके, मग आता हे कॅल्क्युलेशन कसं बसवायचं, तर हे कॅल्क्युलेशन बसवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टमध्ये एक्सलंट स्कोर करायचा आहे का, तर नाही. तुमची प्रिलिम्स कधीच तुमचं बेस्ट डिमांड करत नाही. तुमच्या प्रिलिम्स मध्ये तुमचा ऍग्रिगेट नेट इफेक्ट ज्याला आपण म्हणतो ना, तर तो नेट इफेक्ट तुमचा बेटर असला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी माझं उदाहरण देऊन सांगते की मला मॅथ्स अँड सब्जेक्ट होता जो मला शोर शॉर्ट मार्क देऊन जायचा. ठीक आहे, मॅथ्स अँड रिझनिंग मध्ये 18, 90, 20 ह्या रेंज मध्ये मार्क इझिली मला मिळून जायचे. तर मग मॅथ्स रिझनिंग मध्ये माझे मार्क गेलेच नाही पाहिजेत, ह्यासाठी मी प्रयत्नशील असलं पाहिजे. करेक्ट. त्यानंतर पॉलिटी असा सब्जेक्ट होता जो मला माहितीये की शोर शॉर्ट मला मार्क्स देणार आहे, अराउंड 12 प्लस 13, 14 मार्क पॉलिटी मला देऊन जातो, माहितीये मला. जिओग्राफीमध्ये माझे मार्क जात नाहीत, तिथे मला 10 पैकी 7 प्लस मार्क्स तर डेफिनेटली आहेत. तर असे तुमचे कोणते स्ट्रॉंग एरियाज आहेत, कोणते स्ट्रॉंग सब्जेक्ट्स आहेत, हे तुम्ही फाइंड आउट केलं पाहिजे. आणि असं नाही की ते तुम्हाला एका दिवसात बसूनच सापडतील. थ्रू आउट प्रिपरेशन, आता आपल्याकडे 75 दिवस राहिलेले आहेत उद्यापासून परीक्षेसाठी, तर त्याचं नियोजन कसं करायचं यावरती आपण बोलूच यात. बट म्हणजे तुम्ही अभ्यासाला बसताना तुमच्या डोक्यात ह्या गोष्टी क्लिअर असल्या पाहिजेत. आता सायन्स मधला फिजिक्स केमिस्ट्री पार्ट असा होता जिथून मला मार्क यायचे, पण बायोलॉजी मध्ये आय वॉज वीक, तर मला बायोलॉजी मधून मार्क येत नव्हते. किंवा इकॉनॉमिक्स मध्ये कन्सेप्च्युअल क्वेश्चन मध्ये माझे मार्क यायचे, पण फॅक्च्युअल मध्ये माझी गडबड व्हायची नेहमी. तर मग अशा वेळेस मला काय माहितीये की इकॉनॉमिक्स मधून माझे मार्क येणार नाहीयेत, म्हणजे जितके पाहिजे तितके मार्क येणार नाहीयेत. बायोलॉजी मधून माझे मार्क येणार नाहीत. आणि करंट अफेअर्स वॉज माय अचिल सिल, की करंट अफेअर्स मध्ये माझे तितकेसे म्हणजे इतक्या लोकांचे स्कोर येतात तितके नव्हते यायचे. तर मग मला माहितीये की ह्या 3 सब्जेक्ट मधून जो खड्डा पडणार आहे माझ्या मार्कांमध्ये, तो मला कंपेन्सेट करायचा आहे. आणि तो मग मी कुठून कंपेन्सेट करू शकते, तर जे सब्जेक्ट माझे बेस्ट आहेत तिथून करू शकते, राईट. आपण आता आपला देश क्रिकेट वेडा देश आहे, तर क्रिकेटमध्ये बघा एखादा बॅट्समन नाही चालला तर दुसरा कंपेन्सेट करून आपला नेट स्कोर जो आहे तो मेंटेन करू शकतो ना, नेट रन रेट मेंटेन करू शकतो ना, तेच करायचं आपल्याला प्रिलिम्स मध्ये. ठीक आहे, तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट मध्ये बेस्ट असणं गरजेचं नाहीये, बट तुम्ही ऍटलिस्ट निम्म्यापेक्षा जास्त सब्जेक्ट मध्ये ऍव्हरेज टू अबाव ऍव्हरेज परफॉर्म करताय, आणि जे सब्जेक्ट तुमचे बिलो ऍव्हरेज आहे तिथं तुम्ही जास्त डॅमेज नाही होऊन देते. ठीक आहे, म्हणजे तुमचा करंटचा अभ्यास नाही झालाय चांगला, तुम्हाला माहित नाहीयेत प्रश्नांची उत्तरं काय आहेत,
तुम्हाला 10 पैकी 5च प्रश्न अटेम्प्ट करता येतात. तरी सॉरी 15 पैकी 5च प्रश्न अटेम्प्ट करता येतात. तरीही तुम्ही 15 प्रश्न सोडवून येताय. हे म्हणजे तुम्ही कुठेतरी स्वतःच्या पायावर दगड मारून घेताय. त्यामुळे डॅमेज कंट्रोल आपल्याला गेन नाही देऊ शकत आहेत, मार्क्स वाढवून नाही देऊ शकत आहे. तिथं कमीत कमी डॅमेज झालं पाहिजे. ही गोष्ट आपल्या लक्षात ठेवायची. ओके. पेपर मधली सगळ्यात क्रुशियल गोष्ट आहे टाइम मॅनेजमेंट. ठीक आहे. तुम्ही अभ्यास कितीही चांगला असू द्यात तुमचा, तो 1 तास जर तुम्हाला जिंकता आला, तुम्ही प्रिलिम दिली असं आहे. त्यामुळं आपल्याला कंटेंट मॅनेजमेंट तर करायचंच आहे. म्हणजे आपल्या अभ्यासाचं कंटेंट मॅनेजमेंट करायचे, रिव्हिजन करायचे, PYQs करायचे, सगळं करायचंय. पण त्यासोबत तो 1 तास मॅनेज करता आला पाहिजे आपल्याला. ठीक आहे. मग तो 1 तास कसा मॅनेज करायचा याबाबत पण मी थ्रू आउट द कोर्स बोलूच यात आपण. मी जस्ट तुम्हाला एक आउटलाईन देते की आपल्याला कोणत्या विषयांवरती बोलायचे आज. ठीक आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण नियोजनावरती बोलूयात. आता आपल्याकडे रफली 75 दिवस आहेत आपल्याला पेपरसाठी. तर आपण रफली 70 दिवसांचं कॅल्क्युलेशन, रफ कॅल्क्युलेशन आपल्या डोक्यात रेडीच असलं पाहिजे की मला काय काय करायचंय. ठीक आहे. तर ह्या 70 दिवसांमध्ये आपल्याला बघा प्रिलिम्स आणि मेन्सचा सिलेबस असा आहे. आता सिलेबस सगळ्यांना माहिती आहे अशी अपेक्षा मी ठेवते. जर माहित नसेल तर प्लीज आधी सिलेबस बघा, कारण सिलेबस तुम्हाला तुमच्या पोस्ट पर्यंत घेऊन जाणारा राजमार्ग आहे. ठीक आहे. सिलेबस सोडून इकडचं तिकडचं काही करत नका बसू. आणि जे लोक असे जे सरळ सेवेकडून MPSC कडे स्विच झालेत बिकॉज ऑफ तलाठीची एक्झाम किंवा इतर कुठल्या एक्झाम ज्या आहेत त्या MPSC कडे मर्ज झाल्यामुळे, तर त्या लोकांसाठी तर ही माझी एक हंबल रिक्वेस्ट असेल की सिलेबस बघून पुढे जा. जस्ट मार्केटमध्ये पुस्तक आलंय म्हणून तुम्ही पुस्तक पूर्ण करताय, अशाने पोस्ट निघणार नाहीये आपली. ठीक आहे. पुस्तकं पूर्ण केल्याने जर पोस्ट निघाली असती तर पुस्तकं पाठ करून लोक पोस्ट होल्डर झाले असते. तुम्हाला सिलेबसच्या अकॉर्डिंगली अभ्यास करायचा आहे, PYQs न धरून अभ्यास करायचा आहे, तर आणि तरच तुमचा रिझल्ट येणार आहे. ओके. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण ह्या 70 दिवसांचे नियोजन कसं करायचं हे बघूयात. तर ह्या 70 दिवसांना आपण रफली डिवाइड करूयात 40 दिवस, 15 दिवस आणि 15 दिवस असं. ठीक आहे. तर हे जे पहिले 40 दिवस असणार आहेत ते तुमचे कंटेंट बिल्डिंगचे दिवस आहेत. ठीक आहे. कंटेंट बिल्डिंग म्हणजे काय, तर तुमचे जे मेन सोर्सेस आहेत, मग तुमचे PYQs असतील त्याच्यामध्ये, त्यानंतर रेफरन्स बुक्स असतील किंवा तुमच्या नोट्स असतील. तर ह्या तुम्हाला ह्या 40 दिवसांमध्ये त्याची एक बेसिक रीडिंग विथ तुमचं नोट्स मेकिंगचं वगैरे जे काही काम असेल ते कम्प्लीट करून घ्यायचे पहिल्या 40 दिवसांमध्ये. आता 40 दिवस इतका मोठा पिरियड दिसतोय आपल्याला दिसताना, बट ह्या 40 दिवसांना आपल्याला डिवाइड करायचं आहे आपल्या विषयांमध्ये. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये तुम्ही एक सब्जेक्ट पण घेऊ शकता इंडिव्हिज्युअली फॉर कंटिन्युअस पिरियड, लाईक 5 दिवसांसाठी तुम्ही एक सब्जेक्ट घेऊ शकता, किंवा मग 2-2 सब्जेक्टची पेअर करा आणि ती 10 दिवस चालवा. मी दुसरी मेथड वापरत होते की 2 सब्जेक्ट मी पेअर करायचे. आता फॉर एक्झाम्पल मी जिओग्राफी आणि इकॉनॉमिक्सचा एकत्र अभ्यास करायचे, हिस्ट्री आणि पॉलिटिक्सचा एकत्र अभ्यास करायचे, आणि सायन्सला मग मी इंडिव्हिज्युअली ट्रीट करायचे, कारण सायन्स थोडासा वास्ट सब्जेक्ट आहे. कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगला बऱ्याच लोकांना तो डिफिकल्ट जातो. ठीक आहे. आता माझं बॅकग्राऊंड सायन्स होतं, तर मला कम्पॅरेटिव्हली सायन्स म्हणजे फिजिक्स केमिस्ट्रीचा पार्ट जो होता तो इझी जायचा. तर फिजिक्स केमिस्ट्रीची रिव्हिजन माझी 2 दिवसात व्हायची, बट बायोलॉजी माझे 3 दिवस खायचा. करेक्ट. तर तुमच्या अकॉर्डिंगली कोणता सब्जेक्ट जास्त डिमांड करतोय त्याप्रमाणे तुम्ही डिवाइड करू शकता. बट इट्स अ गुड वे की तुम्ही 2 सब्जेक्टची पेअर कराल आणि 10 दिवसांमध्ये ते 2 सब्जेक्ट संपवाल. आता फॉर एक्झाम्पल सुरुवातीला मी घेतलं जिओग्राफी आणि इकॉनॉमिक्स. ठीक आहे. तर हे 2 सब्जेक्ट मी 10 दिवसांमध्ये संपवेल. नेक्स्ट 10 दिवसांमध्ये मी पॉलिटी आणि हिस्ट्री संपवेल. मग पुढे माझ्याकडे हे 20 दिवस झाले. मग पुढे 5 दिवसांचा जो स्लॉट आहे तो सायन्सला डेडिकेटेडली द्यायचा. ठीक आहे. पहिल्या 40 दिवसांमधले 25 दिवस तुमचं बेसिक सिलेबस रिडिंग, म्हणजे तुमचे जे कंटेंट आहे ते रिडिंग प्लस PYQs ह्यांना तुम्ही दिलं पाहिजे. ठीक आहे. मग आता हे 25 डेज राहिलेल्या 15 दिवसात काय करायचंय, तर असं तर कोणी परफेक्ट नसतं, म्हणजे मी सुद्धा इतकी परफेक्ट नव्हते की ठरवलेलं सगळं त्याच दिवशी कम्प्लीट व्हायचं. ठीक आहे. बट ठरवलेलं सगळं त्याच दिवशी कम्प्लीट नाही झालं तरी त्या टाइम पिरियड मध्ये कम्प्लीट झालं पाहिजे. अजून एक मेथड आहे जी मी अभ्यास करताना कंटिन्युअसली यूज करायचे, विच वॉज बफर डेज ठेवायचे. आपण काय करतो की खूप टाईट टू टाईट टाइम टेबल जे आहे ते बनवतो, लाईक की आजच्या ह्या दिवसात हे बनलं झालं पाहिजे. ठीक आहे. दॅट्स अ गुड थिंग. पण मग
तुम्ही जर समजा तुमची 10 दिवसांची फेज आहे, तर त्या 10 दिवसांनंतर एखाद दिवस बफर डे ठेवा. म्हणजे ड्यू टू सम अनसर्टन रिझन्स किंवा काही गोष्टींमुळे जर आपलं एखाद दिवस बॅकलॉग पडला तर तो कव्हर करता येतो आपल्याला. तर त्यासाठी तुम्हाला तो एक दिवस जो आहे तो ठेवायचा आहे आफ्टर 10 दिवस. ठीक आहे, मग सेकंड 10 दिवसानंतर पण तुम्ही एक दिवस ठेवणार आहात. 5 दिवसानंतर पण एक दिवस ठेवणार आहात. आता हा एक दिवस ठेवण्याने तुमचं नुकसान काही होणार आहे का? नाही, काहीच नाही होणार आहे. रादर तुमचं जे काही बॅकलॉग आहे ते भरून काढू शकताल. आणि असं असेल की तुमचं झालंय वेळेत पूर्ण, कट टू कट टाइम मध्ये जरी तुमचं कम्प्लीट झालं, तुम्हाला गरजच नाहीये ना एका दिवसाची, तो तुमच्या प्रिपरेशन मध्ये ऍड अप होईल. ओके, त्यामुळे हा एक दिवस ठेवलेला कधीही बेटर राहील, बफर डे ठेवलेला. मग आता तुमचे हे 25 दिवसांची सायकल कम्प्लीट झाली, ज्याच्यामध्ये तुमचं बेसिक रिडिंग झालंय आणि तुमचे PYQs बघून झाले. मग नेक्स्ट 14-15 डेज किंवा जो 10 दिवसांचा स्लॉट राहता, 10-12 दिवसांचा स्लॉट, ह्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, फॅक्ट्स गॅदर करायचे. ठीक आहे, आता मी नोट्स मेकिंग ऐवजी फॅक्ट्स गॅदरिंग हा शब्द स्पेसिफिकली वापरतेय, कारण ज्यावेळेस एक्झाम 70 दिवसांवरती येऊन ठेपलेली असते, त्यावेळेस आपण एक्सटेन्सिव्हली नोट्स मेकिंगला वेळ नाही देऊ शकत. आता हे जर परीक्षेला 100 दिवस 150 दिवस असले असते, तर मी तुम्हाला म्हणलं असतं की प्रत्येक सब्जेक्ट घ्या, प्रत्येक सब्जेक्टचं पुस्तक घ्या आणि त्याच्या शॉर्ट नोट्स बनवायला घ्या. पण आता आपल्याला स्मार्ट वेज ऑफ स्टडी बघायचे, इफेक्टिव्ह वेज ऑफ स्टडीज. तुम्ही किती तास अभ्यास करता यापेक्षा तुम्ही किती इफेक्टिव्हली अभ्यास करता हे खूप जास्त मॅटर करत असतं. त्यामुळं आता हिस्ट्री सारखा सब्जेक्ट आहे, ज्याच्यामध्ये PYQ वरून कळतं आपल्याला की कुठे जास्त प्रश्न फिरतात. आता हिस्ट्रीमध्ये बघा, वर्तमानपत्र कंपल्सरी प्रश्न असतो, समाजसुधारक कंपल्सरी प्रश्न असतो. तर मग ह्या टॉपिकच्या शॉर्ट नोट्स तुमच्याकडे रेडी असल्या पाहिजेत, ह्या टॉपिकचे फॅक्ट्स तुमच्याकडे रेडी असले पाहिजेत, जेणेकरून नेक्स्ट रिव्हिजन सायकलमध्ये तुम्ही पूर्ण पुस्तक नाही बघत बसणार आहात. तो जो इम्पॉर्टंट पार्ट आहे तोच आपण बघणार आहेत. ओके, तर फर्स्ट 20 ते 25 दिवस किंवा सपोज आपण 30 दिवस म्हणूयात, तुमची एक एक्सटेन्सिव्ह रिडिंग सायकल होणार आहे. त्यानंतर तुमची क्विक रिव्हिजन सायकल होणार आहे 10 दिवसांमध्ये. मग त्या 10 दिवसांमध्ये तुम्ही फॅक्ट्स गॅदर करणार आहात. आयदर तुम्ही अंडरलाईन करा, लिहून काढा, व्हॉइस रेकॉर्ड करा, कोणत्याही पद्धतीने, फक्त त्यांचं कलेक्शन तुमच्याकडे झालं पाहिजे त्या फॅक्ट्सचं. ओके, हे झाले तुमचे फर्स्ट 40 डेज ऑफ प्रिपरेशन. आता नंतरच्या 15-15 दिवसांच्या स्लॉटमध्ये काय करायचंय आपल्याला, तर फर्स्ट 40 डेज ऑफ प्रिपरेशन मध्ये तुमचं बेस स्ट्रॉंग झालेलं आहे, तुम्ही PYQs बघितले, तुमची क्विक रिव्हिजन पण झालेली आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की ग्लान्सिंग थ्रू द सब्जेक्ट्स, तर ते झालेलं असणार आहे. तर मग राहिलेलं नेक्स्ट 15 डेज मध्ये काय करायचंय, टेस्ट सिरीज वरती आपल्याला वेळ द्यायचं. मी जे मगाशी बोलले होते ना की तो 1 तास मॅनेज करता आला पाहिजे. आता तुम्ही लगेच उद्यापासून, आता जे ऑलरेडी प्रिपेअर करतायत 1-1.5 वर्ष झाले किंवा ज्यांचा चांगला अभ्यास आहे आणि ते ग्रुप्सही देत आहेत, त्यांनी आतापासून टेस्ट पेपर्स दिले, काही हरकत नाहीये. बट जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मी स्पेसिफिकली गोष्ट सांगते, जर तुमचं सिलेबसची एक व्यवस्थित रिव्हिजन झाली असेल, त्यानंतर तुम्ही टेस्ट पेपर्सना स्टार्ट करा, सो दॅट तुम्हाला तुमचे एरियाज कळून जातील की कुठं तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करायची आहे, तुम्हाला टाइम मॅनेजमेंट वरती लक्ष द्यायचंय, कुठल्या स्पेसिफिक सब्जेक्ट वरती लक्ष द्यायचंय. तर नेक्स्ट 15 डेज मध्ये आपण रिव्हर्स मेथडने अभ्यास करायचा. रिव्हर्स इंजिनिअरिंग मेथड काय आहे, रिव्हर्स मेथड काय आहे, तर टेस्ट पेपर सॉल्व्ह करायचा. आता सपोज तुम्ही आज एक टेस्ट पेपर सॉल्व्ह केलाय, त्याच्यामध्ये तुमचा स्कोर काहीतरी आला. आता स्कोर मॅटर करत नाही, टेस्ट पेपरला किती भारी स्कोर येऊ द्या, किती वाईट स्कोर येऊ द्या. आता याच्यामध्ये मी माझे स्वतःचे एक्झाम्पल्स घेऊन ह्यासाठी सांगते, मला स्वतःला एक्झॅज्युरेट नाही करायचे स्वतःच्या प्रिपरेशनला, बट मी माझे एक्झाम्पल देऊ सांगते, कारण की मग इतर कोणाचं देण्यापेक्षा माझं देणं बेटर आहे. मला कंबाईनच्या कोणत्याही प्रिलिम्सच्या टेस्टला किंवा इव्हन मेन्सच्या पण 60 आकडा कधीच क्रॉस नाही झाला. माझा हायेस्ट स्कोर फॉर माय प्रिलिम्स वॉज टेस्ट पेपर. माझा ऍक्च्युअल एक्झाम मध्ये 70+ स्कोर गेला. ठीक आहे, आणि आता ह्याचं म्हणजे हे पॉझिटिव्ह साईड सांगते तुम्हाला, असं नको व्हायला, निगेटिव्ह साईड पण सांगते. ठीक आहे, तर 2023च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला माझा टेस्टचा स्कोर कधीच 120च्या खाली नव्हता आला. ठीक आहे, पण तेच पेपरमध्ये एक्झिक्युशनची गडबड झाल्यामुळे 110 पण स्कोर नाही झाला माझा राज्यसेवेच्या पेपरमध्ये. ठीक आहे, तर तुम्ही टेस्टमध्ये किती स्कोर करता ते मॅटर करत नाही, तुम्ही टेस्ट मधून काय लर्निंग्स घेता ते खूप जास्त मॅटर करतं. म्हणजे एक वाक्य मी नेहमी बोलताना वापरते की टेस्ट पेपर्स हे स्कोर चेकर्स नाहीयेत. ठीक आहे, तर ते तुमचे स्टडी ट्रॅकर्स बनले पाहिजेत.
म्हणजे आता तुम्ही एक पेपर सॉल्व्ह केला, त्याच्यामध्ये तुम्हाला पॉलिटीचे 15 प्रश्नांपैकी 7च प्रश्न बरोबर आलेत. तर ही कुठेतरी एक अलार्म आपल्या डोक्यात वाजला पाहिजे, की अरे पॉलिटीमध्ये मिनिमम 11 स्कोर तरी येतो लोकांचा. ऍव्हरेज स्कोर 11 आहे, 10 11 आहे पॉलिटीमध्ये. तिथे माझा 7 येतोय, म्हणजे मी कुठेतरी कमी पडतोय किंवा कमी पडतीये, राईट. तर मग ते 3 मार्क प्लस करण्यासाठीच काय केलं पाहिजे? तर मग कुठले प्रश्न चुकलेत? एरियाज. आता 7 प्रश्न तुमचे 7 स्कोर आलाय म्हणजे 6-7 प्रश्न तरी चुकलेले असणार आहेत. मग ते कोणत्या एरियाजमध्ये चुकलेत? हा, मग ते प्रश्न चुकणारेच होते, चुकण्यासाठी डिझाइन केले होते का माझ्या रेग्युलर कंटेंट मध्ये होते आणि चुकलेत माझे? जर रेग्युलर कंटेंट मधला प्रश्न माझा चुकलेला असेल, तर मग मी तो कंटेंट जाऊन परत व्हिजिट केला पाहिजे. कारण एक रीडिंग आणि एक रिव्हिजन होऊन पण जर माझा तिथे प्रश्न चुकत असेल, तर माझं प्रिपरेशन कुठेतरी कमी पडतंय. हे त्याचं साईन आहे, राईट. मग त्याच्यामध्ये फॅक्च्युअल चुकलाय की कन्सेप्च्युअल चुकलाय? फॅक्च्युअल चुकला असेल तर तो फॅक्ट पाठ करण्यावरती माझा भर असला पाहिजे. कन्सेप्च्युअल चुकलाय तर ती कन्सेप्ट क्लिअर करून घेण्यावरती भर असला पाहिजे. ह्या पद्धतीने तुम्ही तुमच्या टेस्ट पेपरचं सुद्धा अनालिसिस केलं पाहिजे. ठीक आहे, अनालिसिस फक्त PYQs करून चालत नाही, तर आपण जे करत आहोत त्यानुसार तुम्ही म्हणजे ज्या टेस्ट पेपर्स मध्ये तुम्ही सॉल्व्ह करताय, ज्या चुका करताय, स्वतःच्या चुकांमधून शिकणं ही बेस्ट गोष्ट आहेच, पण दुसऱ्यांच्या चुकांमधून पण आपल्याला शिकता आलं पाहिजे. ठीक आहे, आता मी माझ्या चुका पण तितक्याच फ्रँकली तुम्हाला सांगते, कारण की ह्यातून सुद्धा तुम्हाला लर्निंग मिळालं पाहिजे. विच इज की टेस्टचा स्कोर किती भारी आला तरी डोक्यात हवा नाही जाऊन द्यायची, आणि कितीही वाईट आला तरी डिप्रेशन झोन मध्ये नाही जायचं. आजकाल आपल्याकडं म्हणजे आय डोंट नो हे स्टेटमेंट करणं किती योग्य किंवा अयोग्य आहे, पण आपल्याकडे आपल्याला दुःखी व्हायला खूप कारण आहेत. ठीक आहे, टेस्टचा स्कोर नाही आला, मी दुःखी होतो, मग मी अभ्यास सोडून देतो, किंवा माझा मूड नाही जात, मग माझा तितक्या इफेक्टिव्हली अभ्यास नाही होत. ठीक आहे, घरी कोणी काही बोललं दुःखी होतो, मग तितक्या इफेक्टिव्हली माझा अभ्यास नाही होत. फ्रेंड्स मध्ये काहीतरी झालं, मी दुःखी होतो, मग तितक्या इफेक्टिव्हली माझा अभ्यास नाही होत. पण तुम्हाला अभ्यास करण्यासाठी खूप मोठं रिझन आहे की ह्या सगळ्या फ्रंट्सना मी स्टेबल करू शकतोय आणि त्यासाठी मला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, आता टेम्परामेंट आणि माइंडसेट मॅनेजमेंट वरती पण आपण येऊयात. फर्स्ट ऑफ ऑल आपण अभ्यासाच्या नियोजनाबद्दल बोलूयात. तर नेक्स्ट 15 डेज तुम्ही रिव्हर्स मेथडने अभ्यास केला पाहिजे, की आपल्या चुका कुठे होतात त्या शोधायच्या आणि त्यांच्यावरती काम करायचं. ओके, तर आता तुमचे रिडिंग, रिव्हिजन, चुका शोधणं हे सगळं झालंय. तर शेवटच्या 15 दिवसांमधली तुमची रिव्हिजन जी आहे ती फुल फ्लेज रिव्हिजन असली पाहिजे. म्हणजे तुम्ही PYQs पण व्हिजिट करून झालेले, तर त्यातला क्रक्स तुम्हाला कळलेला आहे. तुमच्या नोट्स, शॉर्ट नोट्स किंवा फॅक्ट नोट्स ज्या आहेत त्या रेडी असणार आहेत, राईट. आणि मग तुमच्या चुका कुठे होत आहेत ते सुद्धा तुमचं शोधून झालेलं आहे. तर आता तुमच्याकडे उरतं काय, तर ह्या सगळ्याचा अमृता मॅडम एकच मिनिट मी की डू तुम्हाला ऑर डाय इंटरप्ट वाली करतो. रिव्हिजन असते. येस सर, हॅलो, बोला ना. एकच मिनिट. हॅलो, तुमचा हा सर आवाज बोला. बहुतेक बाकीच्यांना पोहोचत नाहीये. बऱ्याच जणांचे मेसेज आले. थोडंसं तुम्ही रेंज ओके, एरियामध्ये येता का मॅडम? ओके सर, चालेल, मी येते. थोडं रेंजमध्ये या. सॉरी टू इंटरप्ट यू. पण बऱ्याच जणांचे मेसेज आले आणि एक्झिट पण झाली बरेच जण त्यामुळे. एकच मिनिट. तुम्ही रेंज एरियामध्ये थोडंसं शिफ्ट व्हा, म्हणजे जेणेकरून आम्हाला येस येस, ऐकू येईल. हो हो. आता येतोय का सर आवाज? म्हणजे येस, मला तर होपफुली येतोय. क्लिअर असावा. बाकीच्यांनी सांगा एकदा. हा, हा. बाकीच्यांनी एकदा सांगा कमेंट बॉक्समध्ये आवाज येतोय का? मॅडम तुम्ही बोलत राहा म्हणजे कळेल त्यांना. ओके ओके, नाही, मोस्ट म्हणजे मी आता चेंज तर केलेली आहे जागा. होपफुली क्लिअर असावा. येस. हो, येतो आता. येस. करा मॅडम, कंटिन्यू ओके करा. ओके, येस. हा, तर मी ह्या पॉइंट वरती बोलत होते की आपलं लास्ट रिव्हिजन जे आहे ती फुल फ्लेज रिव्हिजन झाली पाहिजे. ओके, म्हणजे शेवटच्या 15 दिवसांमधली. तर रफ प्लॅन कसा करायचा हे तर बोलले. आता बऱ्याच जणांचा हा पण प्रश्न असतो की मग दिवसाचं नियोजन कसं असलं पाहिजे. आता दिवसाचं नियोजन कसं असलं पाहिजे हा प्रश्न पर्सन टू पर्सन चेंज होतो. म्हणजे तुम्ही फुल टाइम ॲस्पायरंट आहात, तुम्ही वर्किंग ॲस्पायरंट आहात, की तुम्ही होम मेकर आहात. ओके, तर रफली जर तुम्ही फुल टाइम ॲस्पायरंट असाल तर तुमचा 10 ते 12 तासांचा स्टडी टाइम झालाच पाहिजे. ठीक आहे, मी हा च यूज करते कारण इट्स ऑब्लिगेटरी. 10 ते 12 तास ज्यावेळेस आपली सिटिंग असते त्यावेळेस कुठेतरी आपला 6 ते 7 तास इफेक्टिव्ह स्टडी होत असतो, राईट. त्यामुळं
इट्स ऑब्लिगेटरी फॉर यू की 10 ते 12 तास तर तुम्ही बसताच आहात. ठीक आहे. आणि मग अलॉंग विथ दॅट तुम्ही कसं नियोजन केलं पाहिजे, तर तुम्ही तुमचा जो मेजर पार्ट आहे दिवसातला त्याला डिवाइड केलं पाहिजे. आता सपोज तुम्ही 10 तास अभ्यास करताय, तर तुम्ही 6 तास तरी तुमच्या जीएसच्या 2 मेजर सब्जेक्ट्सना दिले पाहिजे. त्याच्यामध्ये 3-3 तासांमध्ये तुम्ही 2 सब्जेक्ट्स डिवाइड करू शकता. ओके. हा जस्ट एक पॉईंट माझा फ्लोमध्ये मिस आउट झाला, की आपण हे सगळे सब्जेक्ट्स करतोच आहेत, बट आय डोंट थिंक सो कोणी ते लक्षात आलं कोणाच्या फ्लोमध्ये, की ह्या सगळ्यात मी मॅथ्स, रिझनिंगचा आणि करंट अफेअर्सचा कुठेच उल्लेख केला नव्हता. का केला नव्हता? कारण हे सब्जेक्ट असे आहेत जे तुम्हाला, जसं तुम्ही डेली मेडिसिन्स घेता काही किंवा रोज आपण जेवण करतो, त्या पद्धतीने मॅथ्स, रिझनिंग आणि करंट अफेअर्स आपल्याला डेली करायचेच आहेत. ठीक आहे. त्याला कोणताही एक्सक्यूज नाहीये. भले तुमचं मॅथ्स चांगलं असू द्यात तरी तुम्हाला डेली मॅथ्स करायचं. तुमचं मॅथ्स वाईट असू द्यात मग तर तुम्हाला मॅथ्स डेली करावंच लागणार आहे. ठीक आहे. तर मॅथ्स, रिझनिंग तुम्हाला डेली करायचं आणि करंट अफेअर्स डेली करायचे. आता मॅथ्स, रिझनिंग बद्दल बोलायचं झालं, मॅथ्स, रिझनिंग असा सब्जेक्ट आहे ज्याला तुम्ही जर प्रॅक्टिस व्यवस्थित केली किंवा तुम्ही जर पीवायक्यूचं अनालिसिस केलं आणि तुम्हाला पॅटर्न कळला की कशा पॅटर्नचे गणित येतात, कशा पॅटर्नचे रिझनिंगचे क्वेश्चन येतात, त्या पद्धतीने जर तुम्ही प्रॅक्टिस केली आणि स्वतःला प्रिपेअर्ड केलं एक्झामसाठी, तर तुम्ही ॲव्हरेज स्कोर तरी करू शकता. म्हणजे माझ्याकडेच, म्हणजे माझी एक मैत्रीण आहे, ती वर्किंग ॲस्पायरंट होती. ठीक आहे. आणि तिचा हा नेहमीचा प्रॉब्लेम होता की मॅथ्समध्ये स्कोरच येत नव्हता तिचा. ओके. बट तिचा म्हणजे ग्रुप सीची 2023ची एक्झाम, 2024ची एक्झाम तिने दिलेली लास्ट टाइम, आणि त्याच्यामध्ये तिने मॅथ्स पूर्णतः स्किप केलं होतं. म्हणजे शी हॅड 0 स्कोर इन मॅथ्स. ओके. कारण तिचं असं होतं की प्रॅक्टिस नाही केली, मला मॅथ्स करायचं नाहीये आणि जमत नाही. बट आता रिसेंटली जी ग्रुप सीची एक्झाम झाली लास्ट मंथमध्ये, त्याच्यामध्ये शी हॅव स्कोर्ड 18 मार्क्स. म्हणजे 18 क्वेश्चन तिचे करेक्ट आलेले आहेत मॅथ्स, रिझनिंगचे. ओके. सो हे आहे प्रॅक्टिस आणि कन्सिस्टन्सी जर तुम्ही मॅथ्स, रिझनिंगमध्ये ठेवली तर ते तुम्हाला आउटपुट देतं, आणि इतर कोणत्याही जीएस पेक्षा तिथलं आउटपुट शॉर्ट असतं. ओके. त्यामुळे मॅथ्स, रिझनिंगला डेली प्रिपेअर करायचंय. नाव कमिंग टुवर्ड्स करंट. ओके. तर करंट हा असा सब्जेक्ट आहे ज्याला, म्हणजे मागच्या 2-3 वर्षांमध्ये तर रेकॉर्ड पाहता की काहीही करा, करंट मार्क देतच नाहीये, असं आहे सगळ्यांचंच म्हणणं आहे ऑलमोस्ट. पण करंट मार्क देत नाही याचा अर्थ असा नाहीये ना की करंट कोणी करतच नाहीये. करंट मार्क देऊ न देऊ आपल्याला करंटचा अभ्यास करायचा आहे. हू नोज की पेपरमध्ये इझी करंट आलं, ज्यांनी केलं होतं त्यांना मार्क मिळून गेले आणि आपण मग मार्क देत नाहीये म्हणून नाही केलं. ठीक आहे. त्यामुळं वी हॅव टू प्रिपेअर फॉर द वर्स्ट अँड प्रिपेअर फॉर द बेस्ट ॲज वेल. करंटचं तुम्हाला डेली ॲटलिस्ट तुम्ही अर्धा तास करा, पण करायचंय. आणि करंटला मल्टिपल सोर्सेस वापरण्याची चूक अजिबात करू नका. ठीक आहे. करंटला एकतर तुम्ही सिम्प्लिफाईड वापरताय, सिम्प्लिफाईडच वापरा. परिक्रमा वापरताय, परिक्रमाच वापरा. तिथे तुम्ही 2 सोर्सेस वापरतो, 3 सोर्सेस वापरतो असं करू नका. एकतर तो सब्जेक्ट बेभरोशाचा आहे, त्याला त्याप्रमाणे ट्रीट करा, पण त्याला वाऱ्यावरती नका सोडू. इतकं सांगेन मी करंट बद्दल. आणि स्टिक टू 1 सोर्स, आणि त्या एका सोर्सच्या मल्टिपल रिव्हिजन पडू द्यात. आता सपोज तुम्ही सिम्प्लिफाईडचं इयरबुक घेतलेलं आहे, सिम्प्लिफाईडचं इयरबुक कम्प्लीट करायला तुम्हाला 20 दिवस लागले. तुम्ही दिवसाला 1 तास जरी दिला तरी तुम्हाला 20-25 दिवस लागतात फर्स्ट इटरेशन पूर्ण करायला. सेकंड इटरेशन मध्ये तो टाइम अजून कमी होतो. तर आपण आपल्याकडे 75 दिवस जरी पकडले आणि तुम्ही सेम स्पीडनी करताय असं जरी कन्सिडर केलं, तरी सिम्प्लिफाईडच्या तुमचे 3 ते 4 रिव्हिजन आरामात होणार आहेत. राईट. त्यामुळं, किंवा परिक्रमा जर तुम्ही करत असाल, परिक्रमामध्ये काही तुम्ही परत सगळे परिक्रमातले पॉईंट्स वाचत नाही बसणार आहात, हायलाईट केलेलंच पॉईंट वाचणार आहात. तर त्याच्या पण 3 रिव्हिजन्स तरी तुम्ही इझिली डुएबल आहे, जर तुम्ही करंटला दिवसातला तासभर जरी वेळ दिलात तरी. ओके. तर ह्या पद्धतीने तुम्ही नियोजन करू शकता की दिवसातला एक स्पेसिफिक टाइम तुम्ही मॅथ्स, रिझनिंग आणि करंटला देणार आहात. राहिलेल्या वेळात तुम्ही 2 जीएस मध्ये 50-50 ते डिवाइड करणार आहात. ओके. आता हा जो प्लॅन आहे हा नवीन ॲस्पिरंटसाठी सांगितलाय, ज्यांना प्री क्लिअर करणं इज मस्ट थिंग. ठीक आहे. आता काही लोक असे असतील की मॅम प्रीचा अभ्यास झालेला, म्हणजे पॉलिटी मधल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आम्हाला, मॅथ्स, रिझनिंग जमून जाते, हिस्ट्री माहितीये, जिओग्राफी माहितीये, सगळं माहितीये. ठीक आहे. फक्त असं आहे की आता मी कधी प्रिलिम्स देतो, कधी पास होतो, कधी मेन्सची प्रिपरेशन करतो, ह्या स्टेजला आहे मी. तर त्या लोकांनी काय करायचं, म्हणजे ज्यांचा प्रिलिम्सचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे, त्या लोकांनी प्रिलिम्सला वाऱ्यावरती नाही सोडायचं आपल्याला, पण तुम्ही दिवसातला तुमचा स्पेसिफिक पिरियड जो आहे तो लँग्वेजला देऊ शकताय. ठीक आहे. अगेन मी हे त्या लोकांसाठी सांगते ज्यांचा ऑलरेडी अभ्यास चांगला आहे किंवा ऑलरेडी अभ्यास झालेला आहे, आधी प्रिलिम्स दिलेली आहे वगैरे, अशा लोकांसाठी
की तुम्ही लँग्वेजच्या पेपरची जोड आत्ताच्या तुमच्या प्रिपरेशनला देऊ शकता. ठीक आहे. मग तुम्ही लँग्वेजचं वोकॅबचा पार्ट आत्ता संपवू शकता किंवा ग्रामरचे जे तुमचे डिफिकल्ट वाटणारे टॉपिक्स आहेत तुम्हाला, ज्याच्यावरती प्रश्न येतात पण तुम्हाला डिफिकल्ट जातात, किंवा असे काही टॉपिक्स असतात लाईक आता व्हॉइस सारखा टॉपिक आहे इंग्लिश मधला, ज्याला आपण मराठीत प्रयोग असं म्हणतो, किंवा डायरेक्ट इनडायरेक्ट आहे ज्याच्यावरती प्रश्न येतोच इंग्लिश पेपरला, दॅट्स द कंपल्सरी थिंग. तर असे टॉपिक्स जे बिट मध्ये आहेत ते प्रिपेअर करून ठेवा. लँग्वेजचं असं तर नाहीये ना की तुम्ही लँग्वेज ए पासून सुरू करताय आणि झेड वरती संपवताय. तुम्ही त्याला बिट्स मध्ये पण प्रिपेअर करू शकता, राईट. तर त्या पद्धतीने मग स्मार्ट स्टडीचं नियोजन आपण करू शकतो की जर तुमचा अभ्यास ऑलरेडी झालेला आहे प्रिलिम्ससाठी, तुम्हाला फक्त रिव्हिजन झोन मध्ये आहात तुम्ही, फर्स्ट रिडिंगची वगैरे गरज नाहीये, तर तुम्ही आत्तापासून लँग्वेजला प्रिपरेशनला वेळ देऊ शकता. ओके. तर दिस वॉज अ रफ कॅल्क्युलेशन की कसं तुम्ही नियोजन करू शकताय आणि मग कशा पद्धतीने तुम्ही मेन्स आणि प्रिलिम्स. आणि हा आता म्हणजे मी कमेंट बॉक्समध्ये पण जे स्क्रोल डाऊन करताना हा प्रश्न बघितला की मेन्स आणि प्रिलिम्सचं एकत्र नियोजन कसं करायचं. तर मेन्समध्ये तुम्हाला कायदे, त्यानंतर एन्व्हायरमेंटचा एक सेक्शन सोडला, कायदे, एन्व्हायरमेंट आणि टेक्नॉलॉजी, सायन्स अँड टेक मधला टेक्नॉलॉजीचा पार्ट सोडल्यास बाकी सगळा तोच सिलेबस आहे जो प्रिलिम्सला आहे. सो ज्यावेळेस तुम्ही प्रिलिम्सचा अभ्यास करताय त्यावेळेस ह्या इंटेन्सिटीने करा की आता मेन्सचाच पेपर मी देणार आहे, राईट. त्यामुळे तुमचं सायमल्टेनियसली मेन्सचं पण प्रिपरेशन होऊन जाईल आणि मग मेन्सला तुम्ही रिव्हिजन झोन मध्ये असाल, मग लेअरिंग वगैरे वाढवत जाल तुम्ही की ठीक आहे आता मी आत्ता लेअर वनचं प्रिपरेशन करतो, मेन्सला मी मग अजून जरा डेप्थ मध्ये जाऊन त्या टॉपिकचा अभ्यास करेन. पण प्रिलिम्स करतोय म्हणून वरवरचं करतोय असं प्लीज नका करू. प्रत्येक टॉपिकला तितकं सिरियसली घेऊन प्रिपेअर केलं पाहिजे. ओके. त्यानंतर टेस्ट पेपर्स बद्दल माझं बोलून झालेलं आहे. येस, आता स्मार्ट स्टडी ह्या पॉइंट वरती आपण आलोच आहोत. तर आपली प्रायोरिटी सेट असली पाहिजे. ठीक आहे की तुम्हाला कोणता सब्जेक्ट तुमच्या प्रायोरिटी लिस्ट वरती आहे आणि तुमच्या दिवसातली प्रायोरिटी सुद्धा तुमची सेट असली पाहिजे. म्हणजे आता सपोज काही फॅक्च्युअल सब्जेक्ट आहेत तर ते तुम्ही अर्ली मॉर्निंगचा जो पिरियड असतो त्याच्यामध्ये केले पाहिजेत, कारण तेव्हा आपली प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती चांगली असते, राईट. त्यानंतर तुम्ही तुमचे पिअर ग्रुप किंवा फ्रेंड्स मध्ये वगैरे तुम्ही ग्रुप स्टडीजचा इफेक्टिव्ह यूज करू शकता स्मार्ट स्टडीसाठी. नोट्स मेकिंग मध्ये तुम्ही ग्रुप फॉर्म, जर तुमचा 2-3 जणांचा चांगला अभ्यास करणार, आता ग्रुप फॉर्म करा म्हटल्यावर 15-20 जणांचा ग्रुप फॉर्म करून चहाच्या कट्ट्यावरती नका प्लीज डिस्कशन करू, कारण त्याचा काहीच उपयोग नाही होत, त्या फक्त चर्चा होतात, त्याचा मार्कमध्ये आउटपुट नाही मिळत आपल्याला. ठीक आहे. बट तुमचं जर चांगला क्वालिटी 3-4 जणांचा ग्रुप असेल तर त्याच्यातून तुम्ही खूप इफेक्टिव्ह स्टडी करू शकता. म्हणजे तुम्ही टॉपिक्स डेलिगेट करू शकता एकमेकांमध्ये, त्याच्यावरती प्रिपेअर करून रिव्हिजन्स घेऊ शकता, नोट्स मेकिंग करू शकता, करेक्ट. ग्रुप डिस्कशन थ्रू बऱ्याचशा फॅक्ट्स वरती होल्ड आणणं, ह्या गोष्टी आपण करू शकतो. कारण ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या प्रिपरेशन फेजमध्ये यूज केलेल्या आहेत. मी घरी राहून प्रिपरेशन केलं तर माझं असं होतं की पिअर ग्रुप जो असतो तो, किंवा मार्केटचा आपण तो एक शब्द वापरतो ना एमपीएससी मध्ये की मार्केटचा अंदाज, पेठेतली चर्चा वगैरे, तर ह्या गोष्टी कधी मला माहितच नव्हत्या. मी पुण्याला जायचे ते फक्त मुख्य परीक्षा देण्यासाठी, तर त्यामुळं मला ह्या सिनॅरिओ बद्दल मी पूर्णतः अनभिज्ञ होते. पण मग माझ्या मेंटॉरशिप मध्ये मला काही फ्रेंड्स मिळाले जे समहाऊ सिमिलर विचारांचे, सिमिलर अभ्यासाचा रॅपो असणारे होते. तर मग आम्ही आमचा एक ग्रुप फॉर्म केला आणि आमच्या 2-3 जणांच्या ग्रुपमध्येच आम्ही अभ्यास केला होता, ज्याचा आम्हाला नंतर असा फायदा झाला की आमचं बरंचसं म्हणजे हिस्ट्रीचे जे नोट्स मेकिंग, हिस्ट्रीचे नोट्स बनवणं इज वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट जॉब, कारण आपल्याला असं वाटत असतं की सगळंच इम्पॉर्टंट आहे, राईट. पण ते काम आमचं 3 ते 4 दिवसांमध्ये संपलं होतं, कारण की 12 टॉपिक्स होते राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वेळेस आणि 12 टॉपिक्स आम्ही 4 जणांमध्ये 3-3 टॉपिक जरी वाटून घेतले तरी ते संपत होते, राईट. तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. जर तुमचा ग्रुप असेल ऑलरेडी बनलेला तर त्याच्यामध्ये ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून वगैरे खूप चांगला अभ्यास होऊ शकतो, कारण तुमची रिव्हिजन फास्ट आणि इंटरेस्टिंग होते. आता अजून एक मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट जी निग्लेक्ट होऊन जाते. ठीक आहे, आपण कन्सिस्टंट असतो, त्यानंतर आपण खूप जास्त डेडिकेशनने अभ्यास करत असतो, सगळं असतं,
स्टील आपण कुठेतरी लॅक करतो, कारण की अकाउंटेबिलिटी, आपण कोणाला तरी अकाउंटेबल आहोत ही फिलिंग आपल्यामध्ये बऱ्याच वेळा कमी होऊन जाते. ठीक आहे, तर आपल्या प्रायोरिटी सेट असल्या पाहिजेत आणि आपण कोणाला तरी अकाउंटेबल असलं पाहिजे, इतर कोणाला नाही. आपण आपल्या आई वडिलांना अकाउंटेबल असलं पाहिजे, राईट. आणि ठीक आहे, आपण आई वडिलांना पण एका पॉइंट नंतर फसवू शकतो, पण आपण स्वतःशी प्रामाणिक असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, कारण ज्यावेळेस आपण स्वतःशी प्रामाणिक असतो त्यावेळेस कुठेतरी ऍट द एंड ऑफ द डे आपल्याला हे माहिती असतं की आपण काय लेवलचा अभ्यास केलाय. म्हणजे बघा, असं होतं बऱ्याच वेळा की आपल्याला बरं वाटत नसतं, आई फोन करून विचारते काय बरं, बरी आहेस का, तर त्यावेळेस बरं वाटत नसलं तरी आपण आईला समाधान वाटावं म्हणून म्हणतो हा बरी आहे. त्याच पद्धतीने कधी कधी आपण अभ्यासाच्या बाबतीत पण करू पाहतो की घरच्यांनी विचारलं काय रे कसं चालू आहे अभ्यास, हा नाही ठीक आहे छान चालू आहे मस्त चालू आहे, किंवा काय रे कसा गेला पेपर, हा ठीक आहे छान गेला मस्त गेला. हे झालं, पण आपल्या स्वतःला माहिती असतं की ते किती छान चालू आहे आणि कसं छान चालू आहे. त्यामुळे सगळ्यात आधी तर आपल्याला स्वतःशी प्रामाणिक राहता आलं पाहिजे. ठीक आहे, आणि ज्यावेळेस आपण स्वतःशी प्रामाणिक असतो की त्यावेळेस आपल्याला हे माहिती असतं की आपण किती पाण्यात आहोत, आणि किती पाण्यात आहोत हे आपल्याला स्वतःला जितकं क्लिअर असेल तितकं आपण इम्प्रुव्हमेंट स्वतःमध्ये करू शकतो. म्हणजे ही गोष्ट मी आधी पण एका सेशन मध्ये बोलले होते की आपल्याला खूप वाईट सवय आहे, आपण स्वतःला पटकन पाठीशी घालतो. तर ज्या मुमेंटला आपण स्वतःला पाठीशी घालणं सोडून देऊ ना, त्या मुमेंटला आपला रिझल्ट आपल्या जवळ आलेला असेल. ओके, त्यामुळं तुम्ही तुमच्या प्रिपरेशन मध्ये तर बेस्ट दिलंच पाहिजे. तुम्ही तुमच्या अभ्यासात स्मार्ट, म्हणजे हार्डवर्कर्स तर आपण सगळेच असतो, पण स्मार्ट वेज यूज करा सो दॅट तुम्ही तो जो क्राऊड आहे त्याच्यापासून वेगळे स्टँड आउट करू शकाल आणि स्वतःशी प्रामाणिक राहून जे काही प्रिपरेशन करताय ते करा. आता ठीक आहे, म्हणजे हा पॉइंट सरांनी पण मेन्शन केला होता की नोट करा आत्ताच्या सेशन मधल्या काही इम्पॉर्टंट वाटतात त्या गोष्टी, तर ही तुमची हॅबिट बनवा. ठीक आहे, तुम्ही आता उद्या काय अभ्यास करणार आहे हे आज रात्री माझं ऑन पेपर आलं पाहिजे. ठीक आहे, ज्या वेळेस आपण अशा पद्धतीने करतो ना की पेन पेपर घेऊन नियोजन करते, मी पेन पेपर घेऊन टिक मार्क करते की आज मी हे ठरवलं होतं, हे कम्प्लीट झालंय, असं ज्या वेळेस दिसतं ना आपल्याला त्यावेळेस तो एक आरसा असतो आपण स्वतःला दाखवलेला की बघ तू हे नियोजन केलं होतं, हे तुझं पूर्ण झालेलं आहे. ठीक आहे, हे पूर्ण केलेलं टिक ज्यावेळेस असतं त्यावेळेस पण एक प्रकारचं सॅटिस्फॅक्शन मिळतं आपल्याला, नेक्स्ट डे साठी एनर्जी मिळते की अरे मी हे करू शकतो. आणि ज्यावेळेस हे इनकम्प्लीट दिसतं त्यावेळेस आपण हे स्वतःला दाखवलेलं एक आरसा असतो की बघ तू स्वतःकडून इतकं एक्सपेक्ट करत होतास, तू इतकं नाही मेंटेन केलेलं आहे, तर तुला स्वतःला स्ट्रेच करावं लागेल. ठीक आहे, तर ह्या पद्धतीने मग पेन पेपर घेऊन तुम्ही नियोजन करा आणि ट्रान्सपरन्सी जी आहे ती असू देत तुमच्या प्रिपरेशन मध्ये थ्रू आउट. ठीक आहे, जर अभ्यास नाही होते तर तेही एक्सेप्ट करण्याचं धाडस आपण ठेवलं पाहिजे की अभ्यास नाही होते, मला स्वतःला इम्प्रूव्ह करता आलं पाहिजे. आणि अभ्यास जर होत असेल तर स्वतःला आपण अप्रिशिएट पण केलं पाहिजे की नाही मी ऑन ट्रॅक आहे आणि ह्यावेळेस काही ना काहीतरी ह्या ऍड मधून माझ्या हातात पडणार आहे. ओके, तर हे पॉइंट्स होते जे मला मेनली प्रिपरेशन बाबत शेअर करायचे होते. आता दुसरी एक गोष्ट आहे ती म्हणजे मेंटॅलिटी, ज्याच्याशी प्रत्येक ऍस्पायरंट झुंजत असतो. कुणाची प्रिपरेशनची वर्ष जास्त झालेली असतात, कुणाला फॅमिलीच्या रिस्पॉन्सिबिलिटीज घ्यायच्या असतात, कुणाचे रिलेशनशिपचे इश्यूज असतात, कुणाचे म्हणजे फॅमिलीचे काही बॅकग्राऊंड चालू असतं बॅकग्राऊंड मध्ये, कुणाला जॉबचं प्रेशर तर ऑब्व्हियसली सगळ्यांना आहे, पण कुणी असं असेल की जे वर्किंग ऍस्पायरंट आहेत आणि त्यांना जॉब मॅनेज करून अभ्यास करायचे. सी, प्रॉब्लेम इथे प्रत्येकाला आहेत. ठीक आहे, आणि असं नाही की नो वन इज परफेक्ट इन एनी सेन्स. म्हणजे अगदी समर्थ रामदासांनी म्हणलं होतं जगी सर्व सुखी असा कोण आहे, खरं येते उक्ती की कुणीच नाहीये जगात सर्व सुखी असा व्यक्ती, पण आपण किती स्वतःला इतरांशी कम्पेअर करतोय ह्याच्यावरती डिपेंड करतं की त्या गोष्टीचा आपण किती फरक पाडून घेतोय स्वतःला. आयुष्यात प्रॉब्लेम प्रत्येकाला असणार आहेत, पण एक गोष्टीची आपण खूणगाठ बांधली पाहिजे की आयुष्याचे प्रॉब्लेम्स कधीच आपल्या स्टडी टेबल पर्यंत नाही गेले पाहिजेत, किंवा आयुष्याच्या प्रॉब्लेम्सनी आपल्या एक्झामला नाही हर्डल बनलं पाहिजे. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही ऍस्पायरंट असता त्यावेळेस तुम्ही फक्त ऍस्पायरंट असले पाहिजेत. त्यावेळेस तुम्ही कुणाचा तरी मुलगा, कुणाची तरी मुलगी, कुणाची तरी बहीण, कुणाची तरी बायको, कुणाची तरी सून, म्हणजे आता मी माझ्या रेफरन्सची बोलते तर मुलींची नाती येतात, पण हेच मुलांना पण लागू पडतं. तर त्या गोष्टी बाजूला ठेवून, म्हणजे आपण म्हणतो ना की अलिप
अलिप्त होऊन अभ्यास करता आला पाहिजे आपल्याला. आता हे अलिप्त होऊन अभ्यास करणं इतकं सोपं आहे का? तर डेफिनेटली नाहीये. पण ज्यावेळेस तुम्ही स्टडी टेबलवर बसता, ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला बसता, तुमची जी काही अभ्यासाची जागा आहे तिथे बसता, त्यावेळेस तुम्हाला स्वतःला बजावता आलं पाहिजे की आता जर मी काळजी करत बसलो ना तर मी फक्त काळजीच करत बसणार आहे. तुमच्या काळजीला तुम्ही ऍक्शन मध्ये जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिस्थितीला नाही बदलू शकत. ओके, त्यामुळे काळजी करत बसणं किंवा विचार करत बसणं ह्याच्यावरती सगळ्यात बेस्ट वे आहे अभ्यासाला सुरुवात करा. ज्या वेळेस म्हणजे मला असं बऱ्याच वेळा व्हायचं की एक खूप स्टेबल बॅकग्राऊंड होतं माझं इंजिनिअरिंगचं, जिथून मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज होत्या मला, त्या सगळ्या धुडकावून मी स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला होता. डिस्पाइट ऑफ फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याची गरज असताना मी असं होतं की 2-3 वर्ष सलग अभ्यास करते आहे विदाऊट एनी जॉब, विदाऊट एनी बॅकिंग. तर कुठेतरी मनात हा विचार येऊन जायचा की मग काय करणार आहे आपण? ठीक आहे, आता आपल्या हातात काहीच नाहीये, काय करू शकतो, काय अपॉर्च्युनिटीज आहेत, हा विचार येऊन जायचा. आणि हा विचार सगळ्यात जास्त हिट करायचा जेव्हा फेल्युअर यायचं. ठीक आहे, आता सुदैवाने मला पूर्व परीक्षेत कधी फेल्युअर नाही आलं. 2023च्या राज्यसेवेचा अपवाद सोडता 2024च्या राज्यसेवेचा अपवाद सोडता. पण मग मुख्य परीक्षेत ज्यावेळेस मला फेल्युअर यायचं त्यावेळेस हा विचार खूप जास्त येऊन जायचा की आपण पूर्व क्लिअर करतोय, मुख्यमध्ये इतके एफर्ट्स होतोय, तरी पण आपल्याला रिझल्ट नाही येते. तर मग आपण कुठे चुकतोय नेमकं, किंवा बऱ्याच वेळा कुठे चुकतोय नेमकं हा प्रश्न जर असा इमोशन्स ड्रेन डाऊन झाल्यावर येतो. पण आपल्याला सगळ्यात आधी प्रश्न येतो मीच का, देवाला नेहमी मीच का सापडते फेल्युअर देण्यासाठी. आणि मग ह्या प्रश्नाचं ज्यावेळी आपल्याला पडतो त्यावेळेस मग लूप लागायला लागतो प्रश्नांचा की मग माझ्यासोबतच असं होतं, माझ्यासोबत हे जे होतं त्या. आणि मग ह्या सिच्युएशन काय असते की रिझल्ट गेलाय ह्यासोबत आपण आयुष्यातल्या इतर गोष्टी पण रिलेट करायला लागतो. मग त्यावेळेस स्वतःला फक्त एक प्रश्न आपल्याला शांतपणाने विचारता आला पाहिजे की आता मी विचार करून काही परिस्थिती बदलणार आहे का? नाही. परिस्थिती कधी बदलणार आहे? ज्यावेळेस मी ऍक्शन घेईल. म्हणजे आता ही गोष्ट एक्झॅजरेट करण्यासारखी नाहीये, बट आय रिमेंबर द डेट्स ॲज वेल. ठीक आहे, की 12 मार्चला माझा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा रिझल्ट गेला होता. ठीक आहे, आणि मग त्या दिवशी खूप वाईट वाटून गेलं की पहिली पूर्व परीक्षा आपण फेल झालोय वगैरे वगैरे वगैरे. बट ट्रस्ट मी, म्हणजे जे लोक मला खूप क्लोजली ओळखतात त्यांना हा किस्सा माहितीये. 13 मार्चला सकाळी 8:30-9 वाजता, म्हणजे रेग्युलरली तर मी 6-7लाच अभ्यासाला बसायचे, पण 13 मार्चला सकाळी 8:30-9 वाजता मी पॉलिटीच्या नोट्स घेऊन भरल्या डोळ्यांनी रिव्हिजन करायला बसले होते. ठीक आहे, मला वाईट वाटतंय ना, वाटू देत. केलंयच आपण असं, माती आपणच खाल्ली, पेपर आपणच दिला होता. त्यामुळं त्या दिवशी जर मी त्या दिवशी अभ्यास स्किप केला असता, मग नेक्स्ट डे पण मला वाटून गेलं असं जाऊ दे सोड, आता कायच होणार आहे माझ्याच्यानी, नाहीच करत. असं करण्यात माझा आठवडा, 10 दिवस, 15 दिवस वायाला गेले असते. बट द व्हेरी नेक्स्ट मुमेंट तुम्हाला रिअलाइज झालं पाहिजे की आता मी काय करणं गरजेचं आहे, ऍक्शन घेणं गरजेचं आहे, आणि ती ऍक्शन घेतली गेली पाहिजे. ऍक्शन घेणं इम्पॉर्टंट असतं, फक्त ऍक्शन घेण्याचा विचार करणं पण इम्पॉर्टंट नसतं. ओके, तर आय गेस फ्लोमध्ये बरंचसं बोलून गेलेले आहे मी. विषयांतर झालं असेल तर सॉरी, बट दिस वॉज ऑल दॅट आय वॉन्ट टू शेअर विथ यू. आणि आता तुमचे डाऊट्स बघूयात आपण. ओके, तर या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असतील तुमचे तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता, किंवा उद्देश सर तुम्ही जर काही असे असेल की माझं मिस आउट झालंय सांगायचं तर प्लीज सांगा, म्हणजे त्या विषयावरती बोलता येईल आपल्याला. मोस्टली तुम्ही सगळंच कव्हर केलेलं आहे. ओके, ओके. फक्त आता एक थोडंसं हे राहिलं की हां, आता बघा जस्ट टाकलं की जे वर्किंग आहेत आत्ता, हां, त्यांचा अभ्यासाचं एक्झॅक्टली प्लॅनिंग येस कसं ना. असलं पाहिजे हे थोडक्यात त्यांना सांगा, की जे वेळ त्यांच्याकडे उरतो त्याचं युटिलायझेशन आणि त्यात प्लॅनिंग कसं केलं पाहिजे. मग बाकी आहे ते म्हणजे व्यवस्थित डायरेक्शन सुरू आहे. ओके, मग तुम्ही कंटिन्यू करा. ओके, चालेल सर. हां, जस्ट हा एक पॉईंट मिस आउट झालेलं की वर्किंग ॲस्पायरंटने आता कसं प्रिपेअर केलं पाहिजे. ठीक आहे, तर वर्किंग ॲस्पायरंट आहोत आपण, ह्या गोष्टीचं एक शल्य आपल्या मनात असतं की इतरांना जास्त वेळ मिळतो अभ्यासाला आणि मला कमी वेळ मिळतोय. ठीक आहे, बट तुम्ही ही गोष्ट पण लक्षात घेतली पाहिजे की यू हॅव युअर बॅकअप. त्यांना नोकरीची चिंता असणार आहे, तुमच्याकडे नोकरीची चिंता नाहीये तुमच्या डोक्याला, तर त्या गोष्टीसाठी तुम्ही ग्रेटफुल असलं पाहिजे. आणि तुमच्या राहिलेल्या वेळाचं नियोजन कसं करायचं, तर तुम्हाला टाइम ब्लॉकिंग टेक्निक जमल्या पाहिजे. तर टाइम ब्लॉकिंग टेक्निक काय आहे, बऱ्याच वेळा UPSC ॲस्पायरंट ह्या टेक्निक बद्दल बोलतात की तुम्हाला
स्पेसिफिक टाइम मध्ये काय करायचं हे शॉर्ट माहिती असलं पाहिजे. ओके, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मला जॉब सांभाळून 4 ते 5 तास मिळतात अभ्यासाला आणि कुणीतरी त्याच वेळेस दुप्पट 10 तास अभ्यास करतोय. ठीक आहे, पण त्या 5 तासाचा इफेक्टिव्ह यूज कसा करता आला पाहिजे मला. किंवा आता असं असतं ना काही जणांचं की जॉब करता करता सपोज तुम्हाला 1 तास मिळून जातो अभ्यासाला, तर त्यावेळेस मग इतर गोष्टी न करता लाईक कलिग सोबत जाणं म्हणा किंवा इतर कोणत्याही गोष्टी करा. आता आमच्याकडे म्हणजे गव्हर्नमेंट जॉब्स मध्ये होतं असं मोस्टली की चहा घ्यायला जाऊया, लंचला जाऊया, इकडं जाऊया, तिकडं जाऊया, अशा गोष्टींमध्ये आपला वेळ जातो. ठीक आहे, तर तो वेळ तुम्हाला चोरता आला पाहिजे. दुसरा एक क्रुशियल टाइम असतो तुमचा ट्रॅव्हल टाइम. ठीक आहे, तर तो ट्रॅव्हल टाइम मध्ये पण तुम्हाला युटिलाइज करता आला पाहिजे. आता माझी एक फ्रेंड आहे, तर ती होती म्हणजे आहे, ती आता पण प्रिपेअर करते, शी इज वर्किंग एस्पायरंट, जिच्याबद्दल मी बोलले होते. पण ती काय करायची की ज्यावेळेस ती ट्रॅव्हल करायची त्यावेळेस ती ऑडिओ लेक्चर्स ऐकायची. ठीक आहे, मग तुम्ही तसं करू शकता की ऑडिओ लेक्चर्स ऐकू शकता. किंवा माझा जो पिअर ग्रुप होता त्याच्यामध्ये काही लोक असे होते जे त्यांच्या लंच ब्रेक मध्ये अर्धा पाऊण तास जो मिळतो, म्हणजे लाईक 1 तासाचा लंच ब्रेक असेल तर 20-25 मिनिटात टिफिन खायचा, राहिलेल्या अर्ध्या तासामध्ये करंट अफेअर्स रिवाइज करायचे. कारण करंट अफेअर्स असं नाही ना की तुम्हाला 2-3 तास घेऊन बसलंच पाहिजे, खूप जास्त एकाग्र असलं पाहिजे, तिथं जस्ट फॅक्ट्स रिकॉल करायचे तुम्हाला. तर मग असा टाइम तुम्ही चोरू शकता की तुमच्या लंच ब्रेक मधला टाइम तुम्ही हे करायचा, यूज करायचा. त्यानंतर तुमचा ट्रॅव्हल टाइम जो आहे तो युटिलाइज करायचा. आता असं पण होतं बऱ्याच वेळा, म्हणजे मी ही गोष्ट फेस करत आहे सध्या, की असं होतं की आपण खूप हेक्टिक डे नंतर आलो असतो, तर नाही होत त्या दिवशी संध्याकाळी घरी आल्यावर म्हणा अभ्यास. तर मग त्या दिवशी संध्याकाळी घरी आल्यावर ठीक आहे, यू हॅव द राईट टू रेस्ट, तुम्ही रेस्ट करा. पण नेक्स्ट डे तुम्ही लवकर उठून तो जो गॅप पडलेला आहे तुमचा तो भरून काढला पाहिजे. आपण आपला वेळ इज लाईक मनी फॉर अस, तो खूप जपून वापरता आला पाहिजे आपल्याला. आणि हॉलिडेजना तुम्ही फुल्लेस्ट यूज करा. ठीक आहे, तुम्हाला आठवड्यातून सपोज 1 दिवस सुट्टी आहे, 2 दिवस सुट्टी आहे, तर त्या दिवशी तुमचे इतर कुठलेच प्लॅन्स नाही बनले पाहिजे. सणावाराच्या सुट्ट्या असतात आपल्याला, त्या दिवशी ठीक आहे 1 तास 2 तास फॅमिलीला वेळ द्या, त्यानंतर तुम्ही पूर्णतः तुमच्या अभ्यासाला डेडिकेटेड असलंच पाहिजे. आता तुम्ही म्हणाल हे म्हणायला खूप सोपं आहे मॅडम, करायला तितकं प्रॅक्टिकल नाहीये. करायला पण प्रॅक्टिकल आहे. आय एम द पर्सन जिनी दिवाळीचे 5 दिवस घरात असून सुद्धा पूर्ण 5 दिवस अभ्यास केलेला होता. ठीक आहे, आता हे तर वर्किंग नॉन वर्किंग सगळ्यांसाठीच आहे की तुम्हाला जर 5 दिवस मिळतात अभ्यासाचे, तर ते तुम्ही अभ्यासातच युटिलाइज केले पाहिजेत. ठीक आहे, आणि असं नाही की घरचे नाही समजून घेणार, घरचे पण समजून घेतात. ज्यावेळेस तुमचे एफर्ट्स त्यांना दिसतात त्यावेळेस ते पण समजून घेत असतात. तुम्ही जर घरी राहून प्रिपेअर करत असताल तर दॅट इज वन ऑफ द बेस्ट थिंग जी तुम्ही करू शकता. कारण बघा, तुम्हाला इतर एक्सपेन्सेस काहीच नाही लागत, तुम्हाला फक्त तुमच्या स्टडी रिलेटेड गोष्टींचेच एक्सपेन्सेस असतात. तर दॅट्स द प्लस पॉईंट फॉर यू. आता वर्किंग ॲस्पायरंटनी तुमचा जो मॉर्निंग टाइम आहे, तुमच्या ऑफिसच्या आधीचा टाइम, तो चांगला युटिलाइज करू शकता. ठीक आहे, त्यानंतर तुमचा ट्रॅव्हल टाइम तो युटिलाइज करू शकता. फक्त काय करायचं, आता तुम्ही जे टाइम टेबल बनवाल वर्किंग ॲस्पायरंटनी, ही मेथड मी पण सध्या फॉलो करते अँड दॅट्स हेल्पिंग मी अलॉट, की ब्लॉक्स मध्ये तुमचं टाइम टेबल बनवा. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल आपण नॉर्मल कसं टाइम टेबल बनवतो की आजचा दिवस आहे, सपोज 10 ऑगस्ट आहे, तर 10 ऑगस्ट मध्ये मी हिस्ट्रीचे 3 टॉपिक संपवेल, राईट, असं आपण बनवत असतो इन जनरल. पण इफ यू आर अ वर्किंग ॲस्पायरंट तर तुम्ही कसं बनवलं पाहिजे की ठीक आहे, आज मी हिस्ट्रीचे 3 टॉपिक संपवणार आहे, पण मी कसे संपवणार आहे, तर मी दिवसाच्या फर्स्ट पार्टमध्ये हा एक स्पेसिफिक टॉपिक घेईन, तो संपवेल, सो दॅट तुम्हाला माहिती आहे त्या सर्टन पिरियडमध्ये तुम्हाला तो टॉपिक संपवायचा आहे. आणि मग त्या हिशोबाने आपण ते करत असतो. किंवा जी दुसरी मेथड मी सांगितली की ऑडिओ लेक्चर्सची हेल्प घ्या. ऑडिओ लेक्चर्स आता आय थिंक पुन्हा माहिरे मॅमच्या चॅनलवरती पण अवेलेबल आहेत खूप चांगले क्वालिटी, मी स्वतः ते फॉलो केलेले होते. तर तुम्ही तिथले ऑडिओ लेक्चर्सची हेल्प घेऊ शकता तुमच्या ट्रॅव्हल पिरियडमध्ये. आणि अजून एक मेथड जी मला एक मंत्रालयातले सिनियर आहेत त्यांच्या लेक्चरमधूनच मी ही गोष्ट फॉलो करायला सुरुवात केली, ती म्हणजे तुमच्या फॅक्टची एक डायरी कायम तुमच्या सोबत ठेवायची. आता तुम्हाला सुट्टीच्या दिवशी वगैरे तुम्ही बसून ते फॅक्ट्स गॅदर करणं वगैरे गोष्टी करू शकता, पण ती फॅक्टची डायरी नेहमी कायम बाळगायची. म्हणजे तुम्ही इकडे तिकडे कुठे तुमचा टाइम जातोय त्यावेळेस, आता डायरी कॅरी करण्याची पण गरज नाही, वी ऑल हॅव स्मार्टफोन्स,
तर स्मार्टफोनमध्ये तुम्ही नोट्सच्या ॲपमध्ये म्हणा किंवा इन जनरल जर तुम्हाला असं असेल की फोनमधून नाही अभ्यास होते तर डायरी कॅरी करू शकता. सोबत तुमच्या अभ्यासाचं काही ना काहीतरी मटेरियल नेहमी असलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला वेळ मिळाला की तुम्ही अभ्यास सुरू केला पाहिजे. ठीक आहे, आपल्याकडे एक्सक्यूज द्यायला सुद्धा वेळ नाहीये, कारण वी आर वर्किंग ॲस्पायरंट, तर आपल्याकडं आधीच वेळ कमी आहे. तर तो एक्सक्यूज देण्यात आपण नाही घालवू शकत. आणि काही जणांचा हा पण कन्सर्न असू शकतो की मॅम अभ्यासाच्या म्हणजे कामाच्या ठिकाणी तितकासा सपोर्ट नाहीये, त्यामुळे अभ्यास नाही होत. इरिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट सपोर्ट तुम्हाला अभ्यासाला वेळ मॅनेज करावा लागणार आहे. मग काही जण काय करू शकतात की ऑफिसमध्ये लवकर जाऊन बसा तासभर, तो वेळ तुम्ही अभ्यासाला यूज करू शकता. ट्रॅव्हलमध्ये जसे मी बोलले. आणि तुम्हाला कमी वेळात जास्त अभ्यास करायचाच नाहीये, तर तुम्हाला इफेक्टिव्ह अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, त्यामुळं हा जो फोमो आहे डोक्यात की इतरांना जास्त वेळ मिळतोय, मला कमी वेळ मिळतोय, हा काढून ठेवा. जो वेळ मिळतोय तुम्ही किती इफेक्टिव्हली वापरतोय ते जास्त मॅटर करतं. एखादा दिवसाला 10 तास अभ्यास करून जितका आउटपुट काढेल तितका जर तुम्ही 5 तासात काढत असाल आणि हे डुएबल आहे. अगेन मी परत परत सांगते, लोकांनी हे मॅनेज केलेलं आहे, हे डुएबल आहे. फक्त इतकंच की आपण किती इफेक्टिव्ह आपला वेळ वापरतो आहे त्याच्यावरती डिपेंड करतात गोष्टी मोस्ट. ओके, पुन्हा आय गेस माझा व्हॉइस क्लिअर आहे. अदरवाईज मग कोणीतरी म्हणलं असतं की आवाज नाही येते. येस, मला तर क्लिअर येतो व्हॉइस. जर कोणाला ओके, काही एरर असेल तर थोडंसं एक्झिट करून एक ॲड व्हा परत. ओके. तर आय थिंक वर्किंग ॲस्पायरंट बद्दल पण बोलले मी की युटिलाइज जो काही वेळ मिळतो तो फुलेस्ट युटिलाइज करा. आणि ब्लॉक्समध्ये तुम्ही तुमचा जे प्लॅन आहे तो अरेंज करा, सो दॅट तुम्हाला बर्डन नाही येणार ह्या गोष्टीचा अननेसेसरी की अरे मला एवढं करायचंय. ओके सर, आपण कमेंट सेक्शन मधले क्वेश्चन आन्सर्स घेऊयात का? ओके ओके, करा मॅडम, कंटिन्यू करा. ओके, येस येस. तर घरी राहून अभ्यास कसा करावा याबद्दल बोललेले आहे मी ऑलरेडी. कंबाईन ग्रुप बी मेन्स बद्दल आकाश सर आपण सेपरेटली बोलूयात एकदा, मेन्स वरती पण एक सेशन घेऊयात. आणि येस, मराठी इंग्लिश जीएस बद्दल पण बोलूया. रुपेश सर, व्हॉट आय फील इज, जर ऑलरेडी तुम्ही एक बॅच केलेली आहे तर आता सेल्फ स्टडी करणं सफिशियंट आहे, कारण परत बॅच घेणं, परत सेम गोष्टी रिपीट करण्यात काही पॉईंट नाही आहे. त्यापेक्षा लूप होल्स तुमच्या प्रिपरेशन मध्ये फाइंड आउट करा, तुमच्या मिस्टेक्स फाइंड आउट करा आणि त्याच्यावरती काम केलेलं बेटर राहील. ओके, येस पुन्हा मॅम, जसं मी बोलले की फुल टाइम जर तुम्ही प्रिपेअर करत असाल तर जीएस मॅथ्स म्हणजे सपोज जर तुम्ही दिवसाचे 10 तास अभ्यास करताय तर 7 तास जीएस मॅथ्सला द्या, 3 तास लँग्वेजला द्या. इरिस्पेक्टिव्ह ऑफ द फॅक्ट की तुमचा म्हणजे कन्सिडरिंग द फॅक्ट की तुमचा जीएसचा अभ्यास स्ट्रॉंग आहे. ठीक आहे, असं असेल की फर्स्ट टाइमच प्रिपेअर करतोय, पहिलीच प्रिलिम्स असणार आहे, तर आता लँग्वेजच्या मागे धावू नका. 60 दिवस आहेत तुमच्या प्रिलिम्स आणि मेन्सच्या मध्ये, 60 दिवसांमध्ये लँग्वेज कव्हर होते, ट्रस्ट मी. ठीक आहे, त्यामुळे लँग्वेजचं बर्डन नका घेऊ आत्ताच. गणेश सर, जर आपण अभ्यास खूप करत असू आणि अपेक्षित मार्क्स येत नसतील मेन्सला, तर दॅट मीन्स की कुठेतरी आपल्या मिस्टेक्स शोधण्यात आपण कमी पडतोय. आपल्या प्रिपरेशन मधले लूप होल्स आपण शोधले पाहिजेत, कुठे चुकतो हे फाइंड आउट केलं पाहिजे आणि त्या गोष्टींवरती काम केलं पाहिजे. ओके, येस, दररोजच्या अभ्यासाच्या टाइम टेबलवरती बोलले. एक जस्ट गोष्ट मला ॲडअप करायची, ती एमसीक्यू प्रॅक्टिस कशी करायची. तर सगळ्यात आधी तर तुमचा पीवायक्यू वरचा होल्ड पाहिजे. माझ्या प्रिपरेशन मधला सगळ्यात मोठा लूप होल कुठला असेल, म्हणजे माझी सगळ्यात मोठी चूक कोणती असेल तर ती होती पीवायक्यू वरचा होल्ड कमी असणं. ठीक आहे, आणि असं होतं की पीवायक्यू वरचा होल्ड कमी असल्यामुळं बऱ्याच वेळा स्कोर कमी यायचा, पण ते असतं ना स्वतःला पाठीशी घालणं, ते कुठेतरी व्हायचं माझ्याकडून. आणि मग नंतर मला एक रिअलायझेशन मिळालं, ज्यावेळेस आम्ही ग्रुप डिस्कशन करत होतो, तर माझी एक फ्रेंड आहे, तिचा पीवायक्यू वरचा होल्ड खूप चांगला आहे. तर तिच्याकडून प्रत्येक वेळेस म्हणजे ज्यावेळेस एखादा पॉईंट डिस्कस केला जायचा ना, तिच्याकडून हे वाक्य यायचं की अरे हा पीवायक्यू आहे, ह्या पॉईंटवरती प्रश्न येऊन गेले. आणि त्यावेळेस मला कुठेतरी रिअलाइज झालं की इथे आपण कमी पडतोय, आपल्याला का नाही स्ट्राईक होत की हा पीवायक्यू आहे.
मग तिथून मला ते रिअलायझेशन येत गेलं की आपली PYQ वरची होल्ड कमी आहे, PYQ वरती होल्ड आणली पाहिजे. तर MCQ प्रॅक्टिस करण्यासाठी सगळ्यात आधी तर PYQ आर द बेस्ट थिंग्स. तिथून तुम्ही तुमची MCQ प्रॅक्टिस करू शकता. असं असेल की PYQ वरती पण होल्ड आहे बाबा खूप चांगली, तर जर तुम्ही कंबाईनचे केले असेल तर राज्यसेवेचे पेपर्स घ्या. राज्यसेवेचे स्टॅटिक जो पॉलिटीचे प्रश्न आहेत, स्टॅटिक हिस्ट्री, स्टॅटिक जिओग्राफीचे जे प्रश्न आहेत ते ऑब्व्हियसली आपल्याला कंबाईनला पण हेल्प करणार आहेत. आणि हे सगळं पण करून जर MCQ प्रॅक्टिस करायची शिल्लक असेल तर मग टेस्ट पेपर्सची आपण हेल्प घेऊ शकतो क्लासेसच्या. ओके. येस, तर आपलं प्लॅनिंग नुसार नाही झालं ना तर आपण काय करायचं की आपलं स्केड्यूल रिजिड नाही ठेवायचं, आपले टार्गेट्स फक्त रिजिड ठेवायचे. तुमचं स्केड्यूल फ्लेक्झिबल असू शकतं, ठीक आहे. त्यामुळं फक्त तुमचे टार्गेट्स, आपण म्हणतो ना की निष्पत्तीनुसार जे अर्थसंकल्प बनतो, फलनिष्पत्ती अर्थसंकल्प, त्याप्रमाणे आपलं असलं पाहिजे की मी केलेल्या अभ्यासातून आउटकम काय येते ते इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. मग मी कसा का अभ्यास करेन. ओके. नाही पूनम मॅम, आय एम प्रिटी शुअर अबाउट माय स्कोर. 72 वॉज माय स्कोर. 78 क्वेश्चन्स माझे करेक्ट होते. येस. पुन्हा मॅम, जर तुम्ही 1.5 वर्ष प्रिपेअर करताय आणि प्रिलिम्स क्लिअर नाही झाली तर आय प्रेफर की तुम्ही प्रिलिम्सचाच अभ्यास केला पाहिजे. कारण प्रिलिम्स क्लिअर करणं ही अटमोस्ट गोष्ट आहे आपल्याला पोस्ट मिळवण्यासाठी. त्यामुळं प्रिलिम्स क्लिअर झाली पाहिजे. इट्स द बेसिक थिंग. सानिका, जर तुम्ही आत्ता सेकंड इयरला आहात तर आता तुम्ही आय थिंक 50-50 टाइम दिला पाहिजे. कारण तुम्ही सेकंड इयरला आहात तर यू हॅव 1 इयर. तुमचं थर्ड इयर कम्प्लीट असणार आहे तुमच्याकडे अजून अभ्यासाला. तर आता तुम्ही 50% टाइम मेन्सला द्या, 50% टाइम प्रिलिम्सला द्या. मेन्समध्ये पण तुम्हाला ऍडिशनल काय करायचंय तर लँग्वेजचा पेपर करायचा आहे. तर 50% टाइम तुम्ही लँग्वेजला दिला पाहिजे आणि 50% तुम्ही प्रिलिम्सला देऊ शकता. ओके. सचिन सर, जर मेन्सला कमी टाइम आहे तर सगळ्यांनाच कमी टाइम आहे. असं नाही की तुम्हाला एकट्याला 60 दिवस आहेत आणि बाकीच्यांना 120 दिवस आहेत. सगळ्यांसाठीच कमी दिवस असणार आहे. आणि ट्रस्ट मी, प्रिलिम्स नंतर सगळे एका लेवलला येऊन जातात. मग कितीही तो धुरंधर असू देते MPSC मधला, ठीक आहे. मेन्सची तयारी प्रत्येकाची प्रिलिम्सच्या नेक्स्ट डे पासून सुरू होत असते. त्यामुळं किती वेळ हे मॅटर नाही करत, त्या वेळाचा आपण कसा उपयोग करतो हे मॅटर करतो. ओके. विराट सर, बुक लिस्ट जनरली जेनेरिक बुक लिस्ट आहे. असं काही वेगळे बुक्स नव्हते वापरले मी, जे सगळेजण यूज करतात तेच यूज केले होते. स्टील जर बुक लिस्ट तुम्हाला माझी बघायचीच असेल तर माझं चॅनल आहे टेलिग्रामवरती, त्याच्यावरती मी शेअर केलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. कारण बुक लिस्ट रिपीट करायचं इज लाईक टू मच टाइम टेकिंग गोष्ट आहे ती. आपण एक काम करूयात, मेन्स वरती आपण सेपरेटली एक सेशन घेऊयात ज्याच्यामध्ये आपण स्पेसिफिकली लँग्वेज प्रिपरेशन बद्दल बोलूयात आणि मेन्सचं प्रिपरेशन कसं करावं याच्याबद्दल बोलूयात. प्री निघेलच याबाबत कॉन्फिडंट असाल तर तुम्ही दिवसातला एक स्पेसिफिक टाइम डेलिकेट करू शकता लँग्वेज पेपरसाठी. याबद्दल मी ऑलरेडी पण बोललेली आहे. आणि जर तुमचं लाईक वोकॅब स्ट्रॉंग असेल तर आत्ता ग्रामरला वेळ द्या. ग्रामर स्ट्रॉंग असेल आत्ता वोकॅबला वेळ द्या. सो दॅट तुम्ही मेन्स टाइम मध्ये लगेच स्विच करू शकता दुसऱ्या गोष्टीवरती. येस. कपिल सर, व्हेरी व्हॅलिड क्वेश्चन. आता सगळ्यांचं असं म्हणणं आहे की MPSC बदलतीये, MPSC प्रश्न काय पॅटर्न बदलतोय वगैरे वगैरे. काही पॅटर्न बदलत नाहीये. ठीक आहे, मी तुम्हाला सांगते. फक्त जे फॅक्ट ओरिएंटेड क्वेश्चन होते ते आता कन्सेप्ट ओरिएंटेड येत आहेत इतकंच. म्हणजे जिओग्राफीचे फॅक्च्युअल क्वेश्चन बघायचे आपल्याला सवय होती. फॅक्च्युअल क्वेश्चन यायचं बंद झालंय का? नाही. फॅक्च्युअल क्वेश्चन येत आहेत, पण त्यासोबतच तुम्हाला कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स पण येत आहेत. मग तुम्हाला ऍडिशनल काम काय करायचं, फक्त कन्सेप्ट लर्न करून घ्यायचे. ठीक आहे. आणि ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन येतात जिओग्राफीचे. आणि पॉलिटीला मार्क यायचे आता येत नाही असं अजिबात नाहीये बरं. पॉलिटीला मार्क्स येतात पुरांना. माझ्याकडं जे मेंटरशिपला स्टुडंट होते त्यांच्या पॉलिटीचे मार्क्स आलेले आहेत. आता का बरं येत नाहीये ह्याचं रिझन मी सांगू का? पॉलिटीला आपल्याला 1 लाइनर्स करायची सवय झाली. आणि अजून एक गोष्ट होती की पॉलिटीला एवढंच करा, कंबाईनला एवढंच येतं, हा जो गैरसमज होता आपल्यामध्ये
की पार्लमेंट सारखा टॉपिक येतच नाही, सेंट्रल वरती क्वेश्चन कंबाईनला विचारतच नाहीत. आपण कंबाईनसाठी एक झापडं लावून ठेवली होती आपल्या डोक्यावरती पॉलिटीसाठी, की एवढंच येतं, एवढंच करायचं, ह्यातनं मार्क येतात. तर ते कुठेतरी त्या चौकटीला आयोग तडा देतंय आणि त्यामुळं आपल्याला असं वाटतं की पॉलिटीला मार्क नाही येते. पॉलिटीच्या मल्टीलायनर क्वेश्चन्स एकूण एक प्रश्न सिलेबसला धरून आहे. फक्त इतकंच की ते आता वन लायनर मधनं मल्टी लायनर मध्ये गेले, त्यामुळे आपण कन्फ्युज होतोय. तर वी हॅव टू प्रिपेअर फॉर दिस थिंग. ठीक आहे, तुम्ही रिव्हिजन अशा पद्धतीने करा की मी फक्त फॅक्ट वाचत पुढे चाललोय, असं नाही होते ना पॉलिटीमध्ये. त्या पद्धतीने जर पॉलिटी प्रिपेअर केलं तर तिथे तुम्हाला मार्क येऊन जाणार आहेत. ओके, येस. आणि हिस्ट्रीमध्ये आता असं झालंय की परत परत रिपीट सेम गोष्ट विचारली जाते, त्यामुळे ते कुठेतरी लेअर 2 ला जात आहेत की थोडेसे डीप जाऊन क्वेश्चन विचारत आहेत. तर दॅट्स कम्प्लिटली एक्सेप्टेबल, कारण आपण आयोगाला नाही क्वेश्चन करू शकत की तुम्ही हे प्रश्न का विचारताय. आपण आपल्या प्रिपरेशनची डेप्थ वाढली पाहिजे, इज द ओनली आन्सर. इंग्लिश वोकॅबसाठी आय थिंक तुमचे आधी PYQs परफेक्टली तुमचे झालेत का हे बघितलं पाहिजे. PYQs आधी प्रिपेअर करा आणि त्यानंतर मग जे काही अदर सोर्सेस आहेत त्याच्यावरती जा. कारण इंग्लिश वोकॅबला PYQ मधूनच तुमचे 70 to 80% क्वेश्चन्स कव्हर झालेले असतात, PYQ आणि त्याच्या 4 ऑप्शन्स मधून. तर इंग्लिश वोकॅबसाठी मी जी मेथड यूज केली होती ती सांगते. पुन्हा मी बोलले याच्यावरती, इट विल बी बेटर की तुम्ही रेकॉर्डिंग ऐकाल. ठीक आहे, तर इंग्लिश वोकॅबसाठी मी जी मेथड यूज केली होती ती होती वोकॅब डायरी मेंटेन करायची. ठीक आहे, त्याच्यामध्ये मग PYQs मधले पॉइंट्स जे आहेत वोकॅबचे, जे डिफिकल्ट आहेत किंवा जे मला वाटतं की मला लर्न करायला अवघड जातील, जे रिपीटेडली विचारलेत, अशा सगळ्या वोकॅबच्या जे वर्ड्स होते, लाईक सिनोनाइम्स आहेत, अँटोनाइम्स आहेत, प्रोवर्ब्स आहेत, इडियम्स आहेत, फ्रेजेस आहेत, ह्यांचं कलेक्शन बनवलं होतं. आता हे काम एका दिवसात होणार नाहीये, ह्याला 15 ते 20 दिवसांचा डेडिकेटेड टाइम द्यायला लागतो आपल्याला. पण त्यानंतर आपली वोकॅब डायरी जी प्रिपेअर होते ना, ती अशी होते की तुम्ही दिवसातनं तिची फक्त 10-12 पानं जरी चाळलीत तरी तुमची इंग्लिश वोकॅबची कमांड खूप चांगली होत जाते. तर वोकॅब डायरी इज वन ऑफ द गुड मेथड, ही तुम्ही यूज करू शकता की PYQs कंपाईल करायचे सगळे आणि मग बघा असं कलेक्टिव्ह होत जाते की PYQ तुम्ही ज्यावेळेस कंपाईल करत असता त्यावेळेस तुमचं PYQ वाचणं पण होतं आणि कोणता प्रश्न किंवा कोणता वर्ड, कोणती फ्रेज, कोणती इडियम रिपीट झाली आहे, तिला कशा पद्धतीने विचारलं गेलंय, कसा आयोगाने प्रश्न फिरवलाय, कुठं ट्रॅप लावलाय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळून जातात. तर दॅट्स द मेथड जी मी यूज केली होती. आणि ऑप्टिमम रिसोर्सेस लाईक PYQs करा, दॅट्स सफिशियंट फॉर द फर्स्ट इन्स्टन्स. असं झालंय की PYQ मधलं सगळं येतं मॅम, काही विचारा, सांगू शकतोय, असं असेल तर मग आपण +1 सोर्स साठी गेलं पाहिजे. ओके, येस येस, चालेल, डेफिनेटली चालेल. 0 एरर तुम्ही परत परत रिवाइज केला तरी चालेल, कारण मी तेच केलं होतं. जस्ट मी आय थिंक सेकंड कमेंट सेक्शन मध्ये पण काहीतरी क्वेश्चन्स पडले, ते एकदा जस्ट पाहते. येस, आता इंग्लिशची वोकॅब पूर्ण करावं की ग्रामर, हा एक क्वेश्चन आहे. सी, इंग्लिश ग्रामर थोडीशी वास्ट गोष्ट आहे. ठीक आहे, तर त्यामुळं तुमचं जर असं असेल की इंग्लिश चांगलं आहे तर तुम्ही ग्रामर कम्प्लीट करून घेऊ शकता, वोकॅबला आपण नंतर वेळ देऊ शकतो. बट जर तुम्हाला वोकॅब असेल की वोकॅब थोडंसं कॉन्फिडेंट नाही आहात तुम्ही वोकॅब बद्दल, तर वोकॅब डायरी आता प्रिपेअर करायला घेऊ शकता तुम्ही. त्याला काही नाही, दिवसातून तुम्ही अर्धा तास जरी वेळ दिला तरी दॅट्स इनफ. तुम्ही तुमचा एक सोर्स रेडी करून ठेवता आता जर वोकॅब केलं तर, इंग्लिश, मराठी, वॉटेवर. मराठीचा तर गरज पण नाही लिहून वगैरे काढण्याची, कंपायलेशन जे आहे ते तुम्ही यूज करू शकताय. पण इंग्लिश वोकॅबसाठी स्पेसिफिकली सांगेल, जर तुम्ही आत्ता कंपाईल करून ठेवलं तर तुम्ही फ्रॉम द नेक्स्ट डे ऑफ प्रिलिम्स इंग्लिश वोकॅब करू शकता. ओके,
शुअर. इंग्लिश मराठीवरती ना आपण एक सेपरेट सेशन घेऊयात, कारण ते असं वाइंड अप करण्याची गोष्ट नाहीये, त्याच्यावरती डिटेल आपण बोललं पाहिजे. तर डेफिनेटली आपण प्लॅन करूयात इंग्लिश मराठीच्या स्ट्रॅटेजीवरती एखादं सेशन. शुअर. तर आय गेस डाऊट्स आर ओव्हर. येस. हां. ॲज अ ए-एस-ओ ॲक्चुअल वर्क प्रोफाईल कसं आहे, मी ए-एस-ओ जॉइन करून जस्ट 4 महिने कंप्लीट झालेत. मी एप्रिलमध्येच जॉइन केलंय. बट येस, इट्स रिअली गुड प्रोफाईल. तुम्हाला एक्सपोजर खूप चांगला मिळतो. अगदी सेक्रेटरीजपासून ते क्लर्कपर्यंत प्रत्येकाशी तुमचं इंटरॅक्शन येतं आणि खूप काही शिकायला मिळतंय. खूप काही शिकण्याच्या गोष्टी आहेत. असं वाटतं की म्हणजे इनिशियली हे एक इम्प्रेशन येऊन जातं की डेस्क जॉब आहे, तर कायच एक्सपिरियन्स असणार, फील्ड बेटर असणार आहे वगैरे वगैरे. बट वेन यू आर फॉर्म्युलेटिंग सम पॉलिसी मेकिंगच्या प्रोसेसमध्ये ज्यावेळेस तुम्ही इन्व्हॉल्ड असता, त्यावेळेस काय लेवलचा म्हणजे आपला थिंकिंगचा जो एक स्पॅन असतो ना, तो खूप वास्ट होऊन जातो ज्यावेळेस तुम्ही वर्क करता ॲज ए एस ओ पॉलिसी मेकिंगमध्ये स्पेसिफिकली. तर मग तुम्ही खूप वाईड अँगलवरती तुम्हाला विचार करावा लागतो, कारण तुमचा एक डिसिजन खूप लोकांना अफेक्ट करत असतो, इम्पॅक्ट करत असतो. त्यामुळं तो एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी पण आहे आणि ॲक्च्युअल वर्क प्रोफाईल इज रिअली गुड. तुम्हाला शिकायला खूप सगळ्या गोष्टी मिळतात. राईट फ्रॉम आय-ए-एस ऑफिसर्स, त्यांचं बिहेवियर जे असतं, सेक्रेटरीज म्हणा, जॉईंट सेक्रेटरीज आहेत, डेप्युटी सेक्रेटरीज आहेत, त्यांच्याकडून हाऊ यू शुड बिहेव इन दॅट ऑफिशियल एन्व्हायरमेंट ही गोष्ट पण कळते. म्हणजे अपार्ट फ्रॉम कामाच्या गोष्टी, तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी एनरिच करण्यासाठी पण एक खूप चांगला स्कोप मिळतो. सूरज सर, आय गेस प्रिलिम्स केलेलं बेटर आहे. लँग्वेजला आत्ता आपण हात नको लावायला. जीएस स्ट्रॉंग केलेलं बेटर आहे. आणि मग जर असं आहे की लँग्वेज करायचीच आहे आपल्याला, तर तुम्ही मराठी करू शकता. माय मराठी ऑलवेज हेल्प्स अस. ओके, सो दिस वॉज ऑल फ्रॉम माय साइड. उद्देश सर, आपण कन्क्लूड करू शकतो. बराच वेळ झाला तरी जवळपास 1.25 तास येस, झाला. झालंय. आणि मोस्टली मला असं जनरल ऑब्झर्वेशन माझं असं आहे की यातला कुठलाही सिंगल मिनिट हा अनावश्यक नव्हता. प्रत्येक गोष्ट महत्त्वाची होती आणि तुम्हाला कळलं असेल की बाबा अभ्यासातली जी मॅच्युरिटी असते, तुम्ही सगळ्यांचे ऐका इंटरव्ह्यू. म्हणजे मी कुठलंही डिस्क्रिमिनेशन करत नाही या बाबतीमध्ये की तुम्ही पोस्ट होल्डर आहात किंवा नाही आहात. जस्ट की आय एम जस्ट वरीड अबाउट द गुड डायरेक्शन. त्या बाजूने मी हे स्टेटमेंट करतो की तुम्ही बघा, कोणाची मुलाखती ऐका किंवा कोणही तुम्हाला अभ्यासाबद्दल सांगते, हे असं करा, तसं करा, हे करा, ते करा. जो ॲक्च्युअल त्यातून गेलेला आहे ना, त्याने ज्या पद्धतीने तुम्हाला गोष्टी एक्सप्लेन केल्यात, त्या त्या गोष्टींमध्ये एक वेगळ्या प्रकारची मॅच्युरिटी दिसते आणि फॅक्टचा बेस दिसतो. म्हणजे इट इज नॉट लाईक की इन्फोसिसच्या एखाद्या चेअरमनसारखं बोलणं की बाबा तुम्ही आठवड्यातले एवढे एवढे तास काम करा, आणि ते लॉजिकली पॉसिबल नाही किंवा ते पॉसिबल आहे बट इट इज अगेन्स्ट द हेल्थ ऑफ एम्प्लॉईज. तसं काही प्रकारचे स्टेटमेंट नाही आहेत. जे पॉसिबल आहे, जे करणं गरजेचं आहे, दॅट इज इम्पॉर्टंट. त्यांनी ज्या वयामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मिळवल्या आणि नुसतं पद मिळवलं नाही तर रँक 1ने पद मिळवलेलं आहे. त्यामुळे ते खूप ॲप्रिशिएट करण्यासारखी गोष्ट आहे आणि त्यांनी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला अभ्यासाशी रिलेटेड सांगितलेल्या आहेत, मी म्हटलं होतं की तुम्ही नोट करून ठेवा, कारण ते खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आणि कसं आहे की तुम्हाला वयाच्या कुठल्या टप्प्यावरती आता तुम्ही आहात, आय डोंट नो. बट इथून पुढे जे दिवस तुमच्या हातामध्ये आहेत, त्या दिवसांमध्ये तो वेळ चांगला युटिलाइज झाला पाहिजे. आणि एवढी मोठी संधी असताना जर आपण पद मिळवू शकलो नाही, तर मग आपण या सगळ्या बाबतीमध्ये विचार करायला हवा. आणि तो विचार करण्याची वेळ आपल्यावर येऊ नये. सिंपल आहे. त्यासाठी काही गोष्टी सिरियसली करण्याची गरज आहे. तर त्याची नेमकी डायरेक्शन कशी असली पाहिजे, काय असली पाहिजे, अभ्यासाचं नियोजन कसं असलं पाहिजे, मग तुमचे पी-वाय-क्यू असतील, तुमचे सध्याचे रिसोर्सेस असतील, कुठल्या सब्जेक्टवरती भर दिला पाहिजे, म्हणजे त्यांनी एकंदरीत ह्या डिस्कशनमध्ये असं मला काही आढळलं नाही की बाबा हा सब्जेक्ट आहे की जो तुम्ही स्किप केला तरी चालेल.
असं काही मला आढळलं नाही, कारण कुठलाही सब्जेक्ट स्किप करून जमत नाही. तुम्हाला जमत नसेल, तरी तुम्हाला ॲटलीस्ट ॲव्हरेज मार्क्स घ्यावे लागतात. सो आजचं सेशन या बाजूने खूप इम्पॉर्टंट होतं. तुम्ही जे महत्त्वाचं आहे ते नोंदवून नक्कीच घेतलेलं असेल. मॅडम इथून पुढेही आपल्या या सगळ्या परिवारासोबत कनेक्टेड राहतील आणि असेच आणखी उपक्रम, आणखी नवनवीन व्यक्ती तुम्हाला या सगळ्या बाजूने भेटायला येतील. त्यातलं जे इष्ट आहे, जे योग्य आहे, ऑब्व्हियसली योग्यच सांगणार आहेत. कारण आपण इथपर्यंत एखाद्या व्यक्तीला बोलवत असतो, तर ऑब्व्हियसली मी जो माणूस तुमच्या सगळ्यांच्या गरजेचा आहे, उपयोगाचा आहे, तोच व्यक्ती इथपर्यंत येणार. त्यामुळे जे योग्य आहे, जे इष्ट आहे ते निवडत राहू आणि अभ्यासाचं एक विशेष प्लॅनिंग जे गरजेचं आहे ते करत राहू. कारण खूप संधी येत आहेत आणि या संधी ग्रॅब करणारी माणसं वेगळी आहेत. पण जे प्रामाणिकपणे अभ्यास करतायत, तरीसुद्धा त्यांना या संधी ग्रॅब करता येत नाहीत. तर याच्या मागे नेमकं काय दडलेलं आहे, काय अडचण आहे, कुठे प्रॉब्लेम येतो, या सगळ्या गोष्टींचं थोडंसं व्यवस्थित ॲनालिसिस करून त्या बाजूने आपण आपल्या अभ्यासाचं प्लॅनिंग करायला हवं. वेगळ्या बाजूने चर्चा झालेली आहे. तुम्हाला मेन्सच्या बाजूने सुद्धा आपण सेशन होईल. वेळोवेळी मॅडम आपल्यासोबत बोलत राहतील. आज वेळात वेळ काढून त्या आपल्या सगळ्यांसोबत बोलल्या, त्याबद्दल त्यांचं खूप थँक यू आपल्या परिवाराच्या वतीने. आणि तुम्हीही वेळात वेळ काढून हे सेशन गेले सव्वा तास झाला जवळपास तुम्ही ऐकत आहात. तुमचेही थँक यू. अमृता मॅडम खूप थँक यू. आजचं सेशन फार इम्पॉर्टंट होतं आणि त्या सेशनने आम्हाला बऱ्याचशा गोष्टी अनुभवायला मिळाल्या. अभ्यासामध्ये नक्कीच मुलांचे फरक पडेल. पुढे आपण काही सब्जेक्ट वाईज सुद्धा घेणार आहोत. सो त्यालाही अटेंटिव्ह राहा, जेणेकरून बऱ्याचशा गोष्टींच्या बाबतीमध्ये तुम्हाला कल्पना येऊन जाईल. ओके, थांबूया आपण आजच्या सेशनमध्ये. येस सर, जस्ट एक लास्ट पॉइंट. हां, बोला. तर फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू, तुम्ही ही अपॉर्च्युनिटी मला दिली. म्हणजे इट्स लाईक वन ऑफ, म्हणजे अगदी खूप छोटी छोटी स्वप्न वर्तुळ पूर्ण होतात ना, तर ज्यावेळेस मी उद्देश ब्लॉग्स ॲस्पायरंट फेज, म्हणजे मी अजूनही ॲस्पायरंटच आहे, बट ज्या वेळेस मी स्क्रोल करायचे, ज्यावेळेस तुम्ही असे ऑडिओज यायचे की हे हेडफोन्स टाकून फक्त शांतपणे ऐका, त्यावेळेस खूप जास्त त्या गोष्टी रिलेट व्हायच्या. म्हणजे मी सरांना हा मेसेज पर्सनली पण केला होता आणि आता सगळ्यांसमोरही बोलायला मला अजिबातच काही त्या गोष्टीचं रिग्रेट नाहीये, कारण ही डिझर्व्स इट, की प्रत्येक ॲस्पायरंटच्या मनातल्या घालमलीला, त्या भावनांना शब्दरूप देणारा व्यक्ती जर कोण असेल, तर दॅट्स उद्देश सर फॉर अस. आणि म्हणजे प्रत्येक असं कधीच नाही झालंय की मी उद्देश ब्लॉग्स या चॅनलवरती आले आणि रिकाम्या हाती परत गेले. काही ना काहीतरी घेऊन गेले मी नेहमी, आणि ते संचित कुठेतरी होतं आणि ते वर्तुळ पूर्ण करण्यासाठी आज कदाचित मी इथे आली आहे. आणि डेफिनेटली कनेक्टेड राहूयात आपण. आपल्याला शेवटी जे काही करायचंय ते आपण जितकं स्वतःसाठी केलं तितकंच इतरांसाठी करण्यासाठी आपण बांधिलं होतं, आणि डेफिनेटली या गोष्टीतूनच आपण एक चांगली जी अस्पायरंट कम्युनिटी तर आहेच आपली चांगली खूप, पण चांगली एक ऑफिसर्स कम्युनिटी पण बिल्ड करू शकतो डेफिनेटली. सो लुकिंग फॉरवर्ड फॉर दॅट, अँड थँक्यू व्हेरी मच सर, तुम्ही मला इथे बोलवलं आणि माझे विचार, म्हणजे जे काही माझी स्ट्रॅटेजी असेल, अभ्यासाच्या बाबतीतले विचार आहेत किंवा इन जनरल जे आहेत ते मांडण्याची संधी दिली त्यासाठी. खूप खूप थँक्यू. आणि त्यांनी म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला सगळ्यांनाही माहिती आहे, मला स्तुती ही गोष्ट अजिबात झेपत नाही. त्यानंतर काय बोलायचं हे मला अजिबात कळत नाही. बट ठीक आहे. मी नेहमी म्हणतो या सगळ्यामध्ये मागे माझा स्वार्थ आहे. माझ्यातला एखादा लेखक जिवंत राहावा म्हणून मी लिहत राहतो आणि त्या गोष्टी तुम्हाला रिलेट होतात. मी नेहमी म्हटलंय, जी एखादी ओळ तुम्हाला रिलेट झाली तर ती तुमच्या मालकीची समजा. आणि ह्या गोष्टीचा आनंद आहे, की ठीक आहे, आपल्या आपल्या काही गोष्टींमुळे कोणाच्या तरी आयुष्यामध्ये 0.001% फरक पडतोय. ह्या गोष्टी खूप सुखावणाऱ्या आहेत. आणि मी एक गोष्ट प्रत्येक वेळी समजावून सांगतो सगळ्यांना, किंवा प्रत्येकजण म्हणतं, की "सर तुमचं स्वप्न काय आहे या सगळ्याच्या बाबतीमध्ये?" तर माझं स्वप्न इतकं सोपं आहे, की उद्देश ब्लॉग हे टेलिग्राम चॅनल बंद पडावं. कारण म्हणजे लिटरली कोणाला गरज नाही पडली पाहिजे अशा मोटिव्हेशनची. प्रत्येकाने स्वतःसाठी स्वतःसाठी मोठ्या हिमतीने उभं राहिलं पाहिजे. सो मॅडमचं वर्तुळ पूर्ण झालं. कदाचित भविष्यामध्ये तुमच्यामध्ये जे कोण आहे त्यांचंही वर्तुळ पूर्ण होईल आणि ऑब्व्हियसली हा एक प्लॅटफॉर्म आहे. हा तुमचा प्लॅटफॉर्म आहे, हा आपला प्लॅटफॉर्म आहे आणि जर नक्कीच भविष्यामध्ये तुम्हीही इथे येऊन बोलाल, कारण आम्हाला नक्कीच काहीतरी महत्त्वाचं अपेक्षित आहे तुमच्या सगळ्यांकडून आणि ते आम्हाला नक्की मिळेल. अमृता मॅडम खूप खूप थँक यू. तुम्ही वेळात वेळ काढून इथपर्यंत आलात. मी हे रेकॉर्डिंग थोड्या वेळाने ग्रुपला शेअर करेल. ऐकून घ्या. नक्कीच आपण आणखी नवनवीन उपक्रमांसोबत भेटत राहूया. ओके. थँक सो मच. थांबूया आपण. ओके अमृता मॅडम, थांबूया. ओके. येस सर, ओके, थँक्यू. ओके. थँक सो मच.